नमस्कार मंडळी. आयुष्य म्हणतात ह्या दोन घडीचा डाव. चांगलं गाणं आहे त्याच्यावरती. आणि ह्या दोन घडीच्याच डावामध्ये आपण जेव्हा आपलं आयुष्य जगत असतो, हे आयुष्य जगण्यामध्ये बरेच कंगोरे आहेत, बरेच खाचकळे आहेत, बरंच सौंदर्य आहे. आणि हे सगळं आपली दृष्टी जी आपण जशी ठेवाल त्याच्यातली सौंदर्य आहे. जसा सिमेंटचा रस्ता असतो, डांबराचा रस्ता असतो, तसेच काही लाल मातीचेही रस्ते असतात, एखादी आडवळण्याची वाट असते. मग हे सगळं आपण उपभोगणार आणि आनंद घेणार का? मी म्हणेल घ्यावा. उगीच दररोज त्या सिमेंटच्या रस्त्यावरून जाऊन तुम्हाला गती मिळेल, पण त्या रस्त्यावरून चालण्याचं जी मजा आहे ती त्या लाल मातीतल्या रस्त्यावर तुम्ही जातात किंवा एखादी आडवळणाने तुम्ही जाऊन त्या पायवाटेवरून तुम्हाला जाऊन पुढे जे काय सौंदर्य दिसायला मिळतं, तो काय आनंद मिळतो, तो अतिशय सुंदर असतो. मी तर नेहमी म्हणतो की एव्हरेस्टवरती चढणं, पादांकरत करणं ही अचिव्हमेंट आहेच, पण जेव्हा तुम्ही एव्हरेस्टला जाता तेव्हा आजूबाजूला असलेलं जे काही सौंदर्य असतं, काही वेळा एकही तिथे वरती तुम्ही जसे जसे पुढे जाता एकही तुम्हाला पान जीव दिसत नाही. शुभ्र पांढरा बर्फ असतो आणि त्या बर्फावरती चढणं किती कठीण असतं हे एडमंड हिलरी किंवा शेर्पा तेनसिंग किंवा आता आपली एक नाव आठवत नाही, अपंग म्हणून तिने सर केलेलं शिखर आहे, त्यांना विचारलं तर बरंच काही ते सांगतील. तर मंडळी, आयुष्य कसं जगायचं, त्याचा उपभोग कसा घ्यायचा, ह्यासाठी काही आपल्यातमध्ये काही व्यक्ती हजर असतात. थोडं त्यांना हुडकून काढू. त्यांचं ते कलेचं प्रदर्शन असतं. कलेमध्ये चित्रकला आली, संगीत आलं, नृत्य आलं, काय काय ना, त्याच्यामध्ये फोटोग्राफी आली, त्याच्यामध्ये चांगलं स्वयंपाक करण्याचं कसं ते पण आलं, एखादं आर्ट म्हणजे ज्वेलरी मेकिंग आलं, एखादी मूर्ती घडवण्याचं कसं, कितीतरी पैलू, काष्ठशिल्प आलं, कितीतरी पैलू ह्या जीवनातले असे असतात. बरीच लोक हे करत असतात. आपल्याला नाही जमलं तर आपण ते जे काय करतात ते बघावं, पाहावं आणि त्या निर्मितीचा पाठची संकल्पना समजून घेऊन तो आपण स्वतः आनंद घेऊ शकतो असं मला वाटतं. तर म्हणजे आपल्यासमोर आता वसईतील एक सुप्रसिद्ध आणि नामवंत चित्रकार सुभाष गोंधळे आपल्यासमोर आहेत. सुभाष गोंधळेंचं सांगायचं म्हणजे त्यांना लहानपणापासूनच ही चित्रकलेची आवड होती असं त्यांनी आता मागे सांगितलं. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची ही एक्झिबिशन्स त्यांनी भरलेली आहेत. सर जे इन्स्टिट्यूटमधून त्यांनी पदविका घेतलेली आहे आणि पुढे नंतर अवॉर्ड्सची त्यांची सगळी नांदीच आहे फार मोठी. आणि त्याच्यामध्ये 1983ला आर्ट सोसायटी ऑफ इंडिया फॉर बेस्ट लँडस्केप आहे. त्याच्यामध्ये नाशिक कला निकेतन फॉर बेस्ट लँडस्केप तरी त्यांना 1985ला पारितोषिक मिळालेलं आहे. 1992ला अवॉर्ड फॉर स्टोरी बोर्ड सेंट्रल मिनिस्ट्री ऑफ फॉरेस्ट अँड एन्व्हायरमेंट न्यू दिल्ली हाही त्यांना अवॉर्ड मिळालेला आहे. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे एक्झिबिशन असतात. म्हणजे सांगायचं झालं म्हणजे 1982चं सर जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट्स मुंबई इथे आहे, ब्रिटिश काउन्सिलला आहे. आर्टिस्ट सेंटर काळा घोडा इथे त्यांचं एक्झिबिशन झालेलं आहे. ग्रुप शो 1983ला जे आर्ट हॉस्टेल बँड्रा ईस्ट इथेही त्यांनी एक्झिबिशन केलं आहे. वसई कला उपक्रम तिथेही 1990ला केलेलं आहे. जोज आर्ट गॅलरी माणिकपूर इथेही त्यांचं एक्झिबिशन झालेलं आहे. बजाज आर्ट गॅलरी नरिमन पॉईंट इथे पण 2007ला त्यांचं एक्झिबिशन झालेलं आहे. 2008ला मराठी आर्ट गॅलरी वसई इथेही त्यांनी एक्झिबिशन केलेलं आहे. डेमॉन्स्ट्रेशन अँड लेक्चर्स ते विविध कॉलेज असताना देत असतात.
आपण मोठं असताना, आपण शिकत असताना आपले उत्तराधिकारी तयार व्हावेत, कोणातरी चांगलं गायडन्स करून अशा ह्या क्षेत्रामध्ये आपले शिष्य तयार करावं लागतं. असं एक त्यांचं धोरण असतं आणि त्याच्याकरता विविध कॉलेजेसना ते भेटी देत असतात आणि बऱ्याच इन्स्टिट्यूटचे ते मेंबर आहेत. आणि म्हणजे स्टोरी इल्युस्ट्रेशन त्यांची ही टाइम्स ऑफ इंडिया ग्रुप, नंतर ही म्हणजे 1983 ते 1988-86मध्ये आहे. इंडियन एक्सक्रेप ग्रुप मुंबई इथेही त्याने 1986 ते 1988पर्यंत हे केलं आहे. बुक आणि मॅगझिन कवर्स बरीच डेव्हलप केले. हे सगळं करत असताना मग थोडं हे त्यांचं कलेचं प्रदर्शनला त्यांनी थोडा कमर्शियल टच दिलेला आहे. सुगो ॲडव्हर्टायझिंग्स ही त्यांची एक फर्म या ॲडव्हर्टायझिंग क्षेत्रामध्ये चांगलं काम करत आहे. त्याच्याबद्दलही थोडी माहिती गोंधळे सर देतील आपल्याला. तर गोंधळे सर, पहिलं सांगायचं म्हणजे हे बाळकडू आणि ही संकल्पना चित्रकले धरणाचा आपला मानस आणि आपण पुढे केलेलं हे याबद्दलचं कार्य, ह्याच्याबद्दलचा थोडा हा फास्ट फॉरवर्ड आपण आपल्या मित्रांना सांगूया असं मला वाटतं. तर ओव्हर टू सुभाष गोंधळे सर. मी दिलीप राऊत हा व्हिडिओ तुम्हाला अतिशय आनंदाने सादर करतो आहे. होप मला खात्री आहे हा तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडेल. माझं यूट्यूब चॅनल दिलीप राऊतला आपण सबस्क्राईब करा आणि तो हे सगळं सर्क्युलेट करा. इतर मित्रांनाही ते बघायला नक्कीच आवडेल. स्टे ट्यून टिल देन. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, वणक्कम आणि बरंच काही. तर मंडळी, आत्ता सांगितल्याप्रमाणे आपल्यासमोर वसईतील नामवंत आणि सुप्रसिद्ध चित्रकार सुभाष गोंधळे सर आहेत. ह्या क्षेत्रामध्ये पदार्पण करताना आपल्याला ही जी काय संकल्पना सुचली आणि आपल्याला हे जे काही वाटलं की आपण हे क्षेत्र निवडावं, हा एकंदर प्रवास आपण थोडा विस्ताराने आपल्या मित्रांना सांगूया. कारण आजकाल लोकांना आणि ह्या लहान मुलांना जे करिअर किंवा एक करिअर करण्यासाठी पण ही आणि एक जीवनातला आनंद घेण्यासाठी जो सात्विक निरामय आनंद आहे हा निर्मितीचा, हे घेण्यासाठी आपण थोडं एक गायडन्स म्हणण्यापेक्षा आपण आपला अनुभव इथे शेअर करूया. त्याच्यातून इतरांनाही बरंच काही शिकता येईल असं मला वाटतं. तर एकंदर ह्या प्रवासाची सुरुवात कशी झाली आणि काय झाली आणि पुढे कुठेपर्यंत हा प्रवास गेलेला आहे आणि अजूनही तो चालू आहे आणि राहणार आहे याच्यामुळे खात्री आहे. सर, ह्याच्याबद्दल आता तुम्ही थोडं विशद करा. नमस्कार, मी सुभाष गोंधळे. मी चित्रकार आहे आणि सुरुवात कशी झाली तर त्याबद्दल मी थोडक्यात सांगणार आहे. त्याचं असं झालं की माझे वडील गव्हर्मेंट सर्व्हिसमध्ये होते, ते मेडिकल ऑफिसर होते, त्यामुळे त्यांची ट्रान्सफर व्हायची. तर तशी त्यांची ट्रान्सफर झाली होती नांदेडला आणि नांदेडलाच माझा जन्म झाला. आणि मी अगदी लहान असताना त्या काळी आमच्या घरी स्वयंपाक जो व्हायचा तर तो चुलीवर व्हायचा. तर त्याकरता म्हणून जे लागणारे कोळसा किंवा लाकडं वगैरे असं आमच्या घराच्या मागच्या बाजूला सगळं ते ठेवलेलं असायचं. वाडा होता, चांगला मोठा वाडा होता आणि बरेच भाडेकरू होते त्यामध्ये आणि मालकसुद्धा तिथेच राहायचे. तर ते मी तो कोळसा घेतल्यानंतर त्याच्यानी काहीतरी उमटतं, त्याच्यानी जमिनीवरती आपण रेखाटू शकतो किंवा भिंतीवर काहीतरी उमटतं, हे जसं माझ्या लक्षात आलं तेव्हापासून मी चित्रकलेला सुरुवात केली. म्हणजे मला वाटतं की चित्रकला हा विषय माझ्यासाठी नवीन हा असं मला कधी वाटलाच नाही. लहानपणापासून ते मला आवडच होती आणि लक्षात आलं आणि मी ते रेखाटायला सुरुवात केली. त्या काळी आमच्या घराच्या समोर मोठं पोलीस स्टेशन होतं, त्यांचं मोठं ग्राउंड होतं. त्या ग्राउंडवरती कवायती चालायच्या पोलिसांच्या आणि ती जी भिंत होती मोठी, त्या भिंतीवरती बऱ्याचदा काही माकडं येऊन बसायची आणि कावळे यायचे. ती माकडं काहीतरी तिथे मस्ती करायची, कावळं, चिमण्या. ते ह्या सगळ्या जे विषय होते ते माझी
सुरुवातीच्या चित्रकलेचे विषय होते. ते मी घरात भिंतीवरती जमिनीवरती रेखाटायचो. आणि मग ते बघितल्यानंतर आई ओरडायची मला की हे काय तू सगळं काळं करून ठेवलं वगैरे. आणि भीती वाटायची तिला की या भिंती वगैरे खराब केल्या तर शेजारीच मालकीन राहायची तर ती ओरडत असे की हे काय तुम्ही घर खराब करतायत वगैरे. आणि ती मला धबाके द्यायची आणि मला ते चित्र परत पुसायला लावायची. आणि मीच काढलेली चित्र मीच पुसायची. म्हणजे मला खूपच माझ्या जीवावरती यायचं आणि मी खूप दुःखी व्हायचो. आणि ही गोष्ट माझ्या वडिलांच्या लक्षात आली. मग वडिलांनी मला बरेचसे A4 साईजच्या आताच्या हिशोबाने जे पेपर असतात त्या साईजचे काही कागद आणून दिले. नंतर पेन्सिल आणि खोडरबर आणि शार्पनर असं ते सगळं मला आणून दिलं. आणि मग मला एवढा आनंद झाला की आता मला हवं ते मी चित्र काढू शकतो. आणि मग मी तीच परत चित्र काढायला सुरुवात केली. माझ्या चित्रांचा विषय असायचा माकडं, कावळे आणि अर्थातच चिमण्या वगैरे असं जे आजूबाजूच्या परिसरात मला दिसायचं ते मी चित्रित करत असे. अशा पद्धतीने माझ्या चित्रांची सुरुवात झाली. वा, छान. म्हणजे आपली सृजनशीलता आपल्या बालपणामध्ये चांगली फुलत असते. तिचा मागोवा तुझ्या आईवडिलांनी बरोबर घेतला. तुला जेव्हा तुझ्या हातात पहिल्यांदा कागद पडला आणि त्या कागदावरती तू रेखाटलेली पहिली रेष ही तुझ्या आयुष्याची एक मार्गदर्शक भाग्याची रेष असेल आणि आहे असं मला वाटतं. मग हा लहानपणीचा प्रवास असताना पुढे शाळेमध्ये ह्याचं रूपांतर एका वेगळ्या स्टेजवरती एका वेगळ्या स्तरावरती कसं झालं? हां, तर त्याचं असं झालं की शाळेमध्ये जेव्हा माझा प्रवेश झाला, मी पहिलीमध्ये जेव्हा मला त्यावेळेला ॲडमिशन घेतली तर त्यावेळेला काळ्या पाट्या असायच्या आणि पांढरी लेखणी असायची की ज्याच्यानी काळ्या पाटीवरती आम्ही दगडी पाट्या म्हणायचं त्याला. तर त्याच्यावरती मग आमच्या बाई आम्हाला काही शुद्धलेखन लिहायला द्यायच्या, काही पाढे लिहायला द्यायचे. ते लिहिल्यानंतर कुठेतरी कोपऱ्यात एक जागा शिल्लक राहायची आणि त्या जागेचा उपयोग मी चित्र काढण्यासाठी करत असे. तर चित्र काय काढत असे तर माझा एक मित्र होता श्रीधर नावाचा. त्याचं आमच्या शाळेच्या बाजूलाच जवळच एक हॉटेल होतं. तर त्या मधल्या सुट्टीत त्याच्या हॉटेलमध्ये जाणं येणं आमचं व्हायचं. आणि मग त्या हॉटेलमधलं दृश्य मी तिथे चित्रित करत असे. त्या उरलेल्या जागेमध्ये 2 माणसं टेबल खुर्चीवर बसलेले आहेत, मध्ये टेबल ठेवलेलं आहे, त्या टेबलावरती कब्बशा आहेत, त्या कब्बशांमध्ये चहा कॉफी आहे आणि त्याच्यातून त्या गरम आहे, चहा गरम आहे तर त्याचा जो वाफा निघत आहेत त्यासुद्धा मी त्यावेळेला चित्रित करत असे. आणि वरती पंखा वगैरे त्या बसलेले आहेत तिथे वरती पंखा. त्या काळानुसार अगदी सिम्प्लिफाईड ड्रॉइंग होतं ते. अगदी साध्या रेषांमधलं ज्याला आपण म्हणतो की सिम्बॉलिक असं ते सगळं चित्र असे. पण ते बघितल्यानंतर आमच्या बाईंना खूपच आश्चर्य वाटलं आणि त्या म्हणाल्या की अरे वा, खूप सुंदर तू चित्र काढतो, पुढे काय तुला चित्रकार व्हायचं का वगैरे वगैरे. पण मला काहीच त्याची कल्पना नव्हती. पण चित्र काढताना मला आनंद मिळत असे आणि तो मी पुरेपूर घेण्याचा प्रयत्न करत असे. आणि अशा पद्धतीने माझं चित्रकला सुरू झाली. 4थी नंतर मग 5वीत जेव्हा प्रवेश झाला, 5वीमध्ये जेव्हा मी प्रवेश घेतला तेव्हा चित्रकला नावाचा विषय आम्हाला म्हणजे तेव्हापासून सुरू झाला. आणि मग चित्रकला विषय आल्यानंतर आमचे शिक्षक आम्हाला फळ्यावरती काहीतरी एखादं चित्र काढून दाखवत असत आणि मग ते आम्ही आमच्या चित्रकलेच्या वहीत काढायचं, असा तो प्रकार होता. ते करत असताना त्याच्या जोडीला म्हणजे ते झाल्यानंतर मी माझं जे इतिहासाची पुस्तकं होती आम्हाला 5वी 6वी 7वीमध्ये सुंदर त्याच्यामध्ये जी चित्र काढलेली असायची ती आता नंतर माहिती पडलं की थोर चित्रकार आचरेकर सरांची ती चित्र होती. तर ती चित्र फार छानच होती, त्यामुळे मला ती आवडायची. आणि इतिहासाच्या पुस्तकातली चित्र म्हणजे वेगवेगळे राजे, त्यांचे वेगवेगळे पेहराव, त्यांचे वेगवेगळे मुकुट ते मला खूप आकर्षित करून घेत असत. आणि ते घोड्यावरती बसलेले असे ते सगळे काही चित्र, शिवाजी महाराज असतील त्याच्यामध्ये, संभाजी महाराज असतील, महादजी शिंदे असतील किंवा काही राजस्थानी राजे होते, काही मुस्लिम राजे होते. तर त्यांचे वेगवेगळे टोप्या ज्या होत्या, टोप होते, मुकुट होते, ते मला खूप आवडत असत. आणि मग ते बघून बघून मी माझं
चित्र काढत असे आणि ते काढताना खूप मला आनंद मिळायचा. आजूबाजूचे लोक त्याचं कौतुक करायचे. अशा पद्धतीने मग शाळेमध्ये सुद्धा माझी चित्रकला सुरू झाली आणि मग ड्रॉइंगच्या परीक्षा दिल्या मी. अशा पद्धतीने मग त्या परीक्षा देत असताना आम्हाला आपल्या वसईतील जे मराठी आर्ट गॅलरी आहे ती ज्यांची आहे ते मराठी सर मला गुरु म्हणून लाभले आणि त्यांनी मग आमच्यातली कला खूप फुलवली. म्हणजे पूर्वी कसं चित्रकलेची आवड होती पण त्याला एक आपण म्हणू की एक योग्य वळण देण्याचं काम मराठे सरांनी केलं. वा, छान. खरोखरीच ह्या तुझ्या आवडीला आणि तुझ्या एक सृजनशील वृत्तीला एक चांगलं व्यासपीठ किंवा घडवण्याचं काम या शाळेतल्या शिक्षकांनी जशी कौतुकाची पाठ दिली तसेच मराठी सरांनी पण हे तुला जे काय त्याच्यामधलं बाळकडू पाजलं. त्यांनी आजची तुझी प्रगती इथपर्यंत आलेली आहे त्याच्याबद्दल फार छान वाटलं. सुभाष सर, आता तुम्हीच उल्लेख केला की शाळेतील शिक्षकांनी तुझं कौतुक केलं, तुला प्रोत्साहन दिलं. तर ह्या शाळेबद्दल आणि आपल्या सरांच्याबद्दल शिक्षकांच्याबद्दल थोडी माहिती सांग. आम्ही नांदेडवरनं नंतर मग चंद्रपूरला बाबांची बदली झाली. नंतर चंद्रपूरला नंतर मग वसईला बदली झाली. तर असं वसईला जेव्हा मी आलो तेव्हा मला वाटतं 6वी 7वीत मी होतो आणि ते इथे आल्यानंतर मग आम्हाला शाळेमध्ये मी RP वाघ शाळेत प्रवेश घेतला. कारण ती शाळा आम्हाला जवळ होती, भास्करवाडी तर आम्ही राहत होतो आणि RP वाघ शाळा जवळ असल्यामुळे तिथे मी प्रवेश घेतला. आणि RP वाघ शाळेमध्ये मी गेल्यानंतर मी बघितलं चित्रकलेची मला आवड होतीच मुळात आणि तिथलं वातावरण जे होतं RP वाघ शाळेतलं ते चित्रकलेसाठी खूप पोषक होतं. कारण शाळेमध्ये मोठ्या मोठ्या चांगल्या चित्रकारांची मोठी मोठी चित्र त्यांनी शाळेमध्ये लावलेली होती. ड्रॉइंग हॉलमध्ये होती, जिन्यामध्ये होती, प्रिन्सिपलच्या रूममध्ये लावलेली होती. तर ती सगळी चित्र बघून मी खूप प्रभावित झालो आणि माझ्यातली चित्रकलेची जी आवड होती ती अजून वाढली. आणि मग नंतर आम्हाला मराठी सर आले. मराठी सरांनी सांगितलं की तुझं चित्रकला चांगली आहे तर तू परीक्षा दे. मग कुठच्या परीक्षा काय काही कल्पना नव्हती. मग त्यांनी मला कल्पना दिली की ड्रॉइंगच्या ग्रेड एक्झाम्स असतात गव्हर्नमेंटच्या, तर त्या तुम्ही देऊ शकता. त्या काही कंपल्सरी नसतात पण तू दिली तर तुला पुढे त्याचा फायदा होईल. म्हणून मग मी म्हटलं ठीक आहे सर, मी बसतो परीक्षेला. आणि मग मी ड्रॉइंगच्या ग्रेड एक्झाम्स दिल्या. आणि विशेष म्हणजे मला माझ्यामध्ये जो गुण होता चित्रकलेचा त्याला एक योग्य वळण आणि त्याच्यामध्ये गोडी निर्माण करणं, त्याला योग्य वळण देण्याचं काम मराठे सरांनी केलं. आणि मी परीक्षेला बसलो. पहिली परीक्षा दिली, दुसरी दिली. दुसऱ्या परीक्षेला मला A ग्रेड मिळाली. आणि त्या काळी RP वाघ शाळेमध्ये मला वाटतं एक 15 वर्षानंतर मला A ग्रेड मिळाली होती. त्यामुळे तिथल्या ज्या ट्रस्टी होत्या त्या बाईंनी, गव्हाणकर मॅडम, त्यांनी माझा विशेष खास सत्कार वगैरे केला. आणि मग मला असं वाटायला लागलं की अरे नाही, आपण चित्रकला पण करतोय आणि चित्रकलेत सुद्धा काहीतरी आपल्याला केलं म्हणजे लोकांना आवडतं, आपला सत्कार होतो, आपल्याला सन्मान मिळतो. हे कुठेतरी माझ्या मनावरती ते बिंबलं. आणि ते करत असताना आपल्याला एक आनंद सुद्धा मिळतो, जो खरा आनंद म्हणतो ना आपण, की जो आनंद मला कोळशाने जमिनीवर रेखाटताना मिळायचा तो खरा आनंद असतो जीवनामध्ये. आणि ते कालांतराने काय होतं ना की आपण जसे जसे मोठे होतो तसं आपण तो खरा आनंद काय आहे ते जीवनाच्या राहत्यामध्ये विसरून जातो. तर ते कुठेतरी आपण सातत्य जर ठेवलं आणि ते जर ओळखलं तर मला वाटतं आणि त्याची तुम्ही पुन्हा जीवनामध्ये पुनरावृत्ती केली तर मला वाटतं की तो आनंद तुम्हाला ओळखता येतो आणि तो पुन्हा पुन्हा घेता येतो असं मला वाटतं. बरोबर आहे. खरोखरीच हा एक चांगला एक पाथ फॉरवर्ड आता हा आपल्या मित्रांच्या समोर तू मांडलेला आहे. बऱ्याच संस्था, सामाजिक संस्था म्हणा किंवा काही पॉलिटिकल विंग्स म्हणा, ह्या संस्था पण ह्या मुलांचे परीक्षेतील यश, विविध स्पर्धामधील यश याचे किंवा काही असे सामने किंवा क्रीडा स्पर्धा भरून या मुलांना एक चांगलं व्यासपीठ उपलब्ध करून देतात, त्यांचे सत्कार करतात.
हे जे कार्य करत असतात आपल्याला वरकडे वाटतं हे काय पण नाही, ते कौतुकाची थाप त्या विद्यार्थ्यावरती, त्या मुलांवरती पडली पाहिजे आणि त्यांना ते त्याच्यातून मिळणारं एक तो उभारणी, एक जे पुढे जाण्याचा एक ऊर्जा, ही त्या कामी फार येतं. आमचं सोमवंशी क्षत्रिय समाज महामंडळ पण ह्या कामी अशा चित्रकलेच्या स्पर्धा दरवर्षी भरवत असतं. यावर्षी कोरोनाच्या काळामध्ये तसं काय झालं नाही, पण इतरही काही गोष्टी आम्ही ऑनलाईन स्पर्धातून ह्या मुलांसमोर, जनतेसमोर सादर केल्या होत्या. म्हणून हे जे काही सामाजिक संस्थांचा रोल ह्या कौतुक सोहळ्यामध्ये फार महत्त्वाचा असतो. असे कौतुक सोहळे आपण सामाजिक संस्थांनी वारंवार करून असे कलाकार आणि त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. आता 10वीचं पर्यंत हे सगळं आलं RPIS. मग पुढे कोणतं कॉलेज कसं केलं, सिलेक्ट केलं आणि कुठे तू शिकला, ही सगळी आणखी मास्टरी ऑफ द सब्जेक्ट. कारण या हिरांना पैलू पाडण्याचं काम ह्यासारख्या ज्या प्रोफेशनल इन्स्टिट्यूट्स असतात त्या करत असतात. तर ह्याबद्दल थोडं सांग. तर त्याचं असं झालं की 10वी पास झाल्यानंतर मग कुठचं करिअर निवडावं या दृष्टीने आमच्या घरामध्ये पण चर्चा सुरू झाली. वडील डॉक्टर असल्यामुळे घरात असं वाटत होतं की कोणीतरी मेडिकल फील्डला जावं. मोठा भाऊ कॉमर्स घेतलं होतं, मोठ्या भावाने त्याचं मॅथमॅटिक्स चांगलं होतं आणि तो मॅथ्स मध्ये चांगला असल्यामुळे कॉमर्स सुद्धा चांगल्या पद्धतीने तो यशस्वीरित्या ते सगळं करत असे. पण गंमत अशी झाली की माझ्या बाबतीत जेव्हा विचार सुरू झाला तेव्हा मला अजिबात कशामध्ये रस नव्हता. मला सायन्समध्ये रस नव्हता, मला गणितात तर अजिबातच रस नव्हता. मग करावं काय, आणि घरातल्या लोकांना मोठी चिंता वाटत होती की चित्रकलेच्या क्षेत्रात घरातल्याही लोकांना फारसं काही माहीत नव्हतं की पुढे काय स्कोप आहे काय नाही. आणि त्यांची अशी इच्छा होती, आईची अशी इच्छा होती की सुभाषनी कमीत कमी काहीतरी मेडिकल फील्डला जावं. म्हणून मला खरोखर इच्छा नसताना मला सायन्समध्ये टाकण्यात आलं. 11वी सायन्सला मी प्रवेश घेतला आणि ते माझ्या मनाविरुद्ध होतं सगळं. पण घरातल्या लोकांची इच्छा होती आणि त्यांना भीती वाटत होती की चित्रकलेकडे जाऊन मुलाचं करिअर संपूर्ण वाया जाईल की काय. कारण पूर्वी असंच होतं की चित्रकले हा विषय घेऊन पुढे करणार काय हा मोठा प्रश्नचिन्ह होता. आणि आईने कुठेतरी बघितलं होतं की बा चित्रकार हे कुठेतरी सिनेमात वगैरे बघितलं असेल की दाढी वाढवून समुद्र किनाऱ्यावर फिरतायत जोडी घेऊन वगैरे काहीतरी कोणाचं चित्र काढतायत, असं काहीतरी पूर्वी सिनेमात बघितलेलं असल्यामुळे तिला मोठी काळजी वाटायची, भीती वाटायची की याचं पुढे काय होईल. म्हणून आई माझ्या चित्रकलेचं कधी फारसं कौतुक सुद्धा करत नसे आणि आजूबाजूच्या लोकांनी कौतुक करू नये म्हणून माझी चित्र लपवून पण ठेवत असेल. अशी परिस्थिती होती त्या काळी. आणि मग मला मोठा प्रश्न पडला की आता करावं काय. आणि मी नाईलाजाने मी 11वी सायन्सला प्रवेश घेतला. 11वी केलं, 12वी केलं सायन्स, पासही झालो. पण अजिबात मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नव्हता आणि कुठेतरी एक प्रकारचं म्हणजे आवड निराळी आणि मनात काहीतरी वेगळं आणि एक द्वंद्व निर्माण झालं होतं की आता सायन्स करतोय पण त्याच्यात अजिबात रस नसल्यामुळे कुठेतरी एक मनामध्ये वैफल्य निर्माण झालं होतं. आणि तशा परिस्थितीमध्ये आमच्या घरी बाबांचे एक मित्र आले डॉक्टर आणि त्यांच्याबरोबर त्यांचे एक जावई पण आले. आणि त्यांची घरी आल्यानंतर त्यांनी मी जी चित्र काढलेली होती ती त्यांनी बघितली आणि त्यांना खूपच आश्चर्य वाटलं. ती मी अशी मांडून ठेवलेली होती चित्र घरामध्ये. तर त्यांना ती चित्र बघून असं वाटलं की ती चित्र माझ्या बाबांनी केलीत की काय. मग ते माझ्या वडिलांना म्हणाले, अरे वा, म्हणाले डॉक्टर तुम्ही इतके सुंदर चित्र काढताय आम्हाला माहितीच नाही. मग माझे बाबा म्हणाले की नाही ही मी चित्र काढलेली आहेत, माझ्या मुलांनी काढलेली आहेत. तेव्हा त्यांना खूपच आश्चर्य वाटलं. मग ते म्हणाले की तू मुलगा आहे का घरात. मी होतो घरात. मग त्यांनी बोलवून घेतलं, मला विचारलं ही चित्र तू काढलीत का वगैरे वगैरे आणि आता काय करतोय.
तर मी सांगितलं मी चित्रकला म्हटलं मीच केलेली आहे ही सगळी, पण आता मी सायन्स करतोय. मग त्यांना खूपच धक्का बसला. ते म्हणाले, अरे एवढी सुंदर तू चित्र काढतोस आणि तू सायन्स का करतो? तर म्हटलं मला तर इंटरेस्ट नाही आहे, पण म्हटलं घरच्या लोकांचा विरोध असल्यामुळे मी ते करतोय. मग त्यांनी म्हटलं की नाही तसं नको करू, आपल्या इथे वसईच्या जवळच मुंबई आहे आणि मुंबईला जगप्रसिद्ध सर जे स्कूल ऑफ आर्ट आहे आणि तिथे संपूर्ण जगातून विद्यार्थी शिकायला येतात आणि तू तर जवळच राहतो, मग तू का नाही जात तिथे? पण म्हटलं मला की तिथे जाऊन काय शिकावं, काय पुढे तिकडे त्याला स्कोप आहे, म्हटलं मला काहीच कल्पना नाही. त्यामुळे म्हटलं मला भीती वाटते तिथे जाऊन प्रवेश घ्यायची. तर ते मग त्यांनी मला जवळजवळ अर्धा पाऊण तास 1 तास लेक्चर दिलं. माझे आई वडील पण तिथे बसलेले होते. त्यांनाही त्यांनी समजून सांगितलं की तसं नाही आहे, आता चित्रकलेला भरपूर स्कोप आहे. तुम्ही चित्रकला जर तुमची चांगली असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये ॲडव्हर्टायझिंग फील्डमध्ये जाऊ शकता. त्याच्यामध्ये सिरॅमिक आहे, स्कल्पचर आहे, मूर्तिकला आहे, नंतर आर्किटेक्ट होऊ शकता, प्रिंटिंग टेक्नॉलॉजी सुद्धा तुम्ही शिकू शकता. अशा अनेक त्याच्यामध्ये पुढे स्कोप आहे. तुम्ही टेक्स्टाईल डिझायनर म्हणून तुम्ही होऊ शकता, ज्वेलरी डिझायनर होऊ शकता, फॅशन डिझायनर होऊ शकता, चांगले उत्तम फोटोग्राफर होऊ शकता. तर अशा सगळ्या फील्डचं त्यावेळेला काहीच कल्पना नसल्यामुळे मला भीती वाटायची. आणि मग त्यांनी सांगितल्यानंतर थोडं आईवडिलांना पण थोडासा कॉन्फिडन्स आला आणि मग नंतर त्यांनी सांगितल्यानंतर मी थोडं चित्रकलेच्या क्षेत्रात जावं असं थोडंसं घरातून पण थोडंसं वातावरण निर्माण झालं आणि मग मी जे.ला प्रवेश घेतला. वा, छान. जे आर्ट स्कूल किंवा कॉलेज खरोखरीच काही गोष्टी ब्रिटिशांनी चांगल्या केल्या. जसं त्यांनी दे आर द स्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेटर आणि या सगळ्या भारतात त्यांनी जे काही एस्टॅब्लिशमेंट केलं, रेल्वे चालू केली, बाकीच्या सिटी स्थापन केल्या, त्याच्यामध्ये त्यांचा उद्देश हा तिथून एक राज्यकर्ते म्हणून असेल किंवा त्यांचा एक बाजारपेठ म्हणून भारताचा उपयोग केला असेल. पण एक दुसरं अंग असताना त्यांनी जे काय बांधकाम केलं, जे काय त्यांनी थोडं बहुत डेव्हलपमेंट केली, त्याच्यामध्ये कलेचा वारसा त्यांनी जोपावला. म्हणजे या क्षेत्रात आता थोडं सांगायचं म्हणजे आज विटीचं जे हेरिटेज स्टेशन आपण म्हणतो, राजा शिवछत्रपती टर्मिनस, अतिशय सुंदररित्या त्याची बांधणी आहे. कधी गेलात तर फक्त तिकीट काढून 2 मिनिटामध्ये कल्याणची गाडी पकडू नका, थोडा अर्धा तास तरी किमान द्या आणि तिथून असलेलं जे कोरीवकाम आणि छानपैकी वेगवेगळ्या रीतीने बांधलेल्या जे काचा आहेत, त्याचं जो घुमट आहे, गोमट, ती शैली एक वेगळी आहे. थोडं नेटला जाऊन थोडं सर्च करा, एक्झॅक्टली त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारच्या शैली वापरल्या आहेत हे पण आपल्याला समजेल. फोर्ट विभागामध्ये असलेल्या दगडी बिल्डिंग्स, दगडाचा वापर करून हायकोर्ट आहे, बऱ्याच प्रायव्हेट बँकांचे ऑफिसेस आहेत. हे सुंदर काम त्याने त्यावेळेला कलासक्त मनाने त्याने ते केलं. त्याच्यानंतर फार काही त्याच्यामध्ये प्रोग्रेस झाला आहे. म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर म्हणा किंवा इतर नंतर आपण काय फार मोठं त्याच्यामध्ये काय कॉन्ट्रीब्युशन केलं वाटत. सर जे स्कूल ऑफ आर्ट ह्या संस्थेमध्ये ते जेव्हा तुला प्रवेश मिळाला, मग पुढे तुझ्या ह्या पैलूंना एक चांगली चमक आणण्याचं, एक चांगलं घडवण्याचं काम जे स्कूल ऑफ आर्टने केलेलं आहे. त्याबद्दल थोडं आणखी माहिती विषद कर. तर त्याचं झालं असं की जेव्हा मी जे.मध्ये प्रवेश घेतला आणि जे स्कूल ऑफ आर्टची जी काय संपूर्ण जे संकुल आहे ते मी जेव्हा बघितलं आणि तिथल्या इमारती त्या काळातल्या म्हणजे ब्रिटिशांनी त्या बांधलेल्या इमारती, दगडी बांधकाम, त्याचे सुंदर आर्चेस म्हणजे रोमन आणि गॉथिक स्टाईलचे जे बांधकाम आहे आणि मोठे मोठे वृक्ष आहेत तिथे त्याच्यामध्ये, आणि ते सगळं बघितल्यानंतर आणि ते वातावरण खूपच म्हणजे मला भावलं आणि मी ठरवलं की आता आपण जे.मध्ये प्रवेश नक्की घ्यायचा. आणि मी जे.मध्ये प्रवेश घेतला आणि जे.मध्ये प्रवेश घेतल्यानंतर
साहजिकच वसईवरनं मी जे मध्ये जात असे त्यावेळेला सकाळी ट्रेन पकडत असे 7:05ची ट्रेन होती माझी आणि फार फ्रेश असं ते वातावरण असायचं. सकाळी जाताना गर्दी नसायची फारशी ट्रेनला. फर्स्ट क्लासचा मला पास वगैरे असल्यामुळे फर्स्ट क्लासच्या डब्यामध्ये मी बसायचो आणि ट्रॅव्हल करत असताना पण मी स्केचेस करत असे. कारण शाळेत असताना मला मराठी सरांनी सांगितलं होतं की रोज स्केचिंग केलं पाहिजे आणि ते मी सरांनी सांगितलेलं एक गुरु आज्ञा म्हणून मी पाळत राहिलो आणि ट्रेनमधून प्रवास करत असताना मी स्केचेस करत असे. मला आठवतं, आजही आठवतं की त्यावेळेला मी फर्स्ट क्लासच्या डब्यामध्ये आम्ही वसईला चढणारे जे मोजकेच 10-15 लोक असायचे तर त्याच्यामध्ये काही नावं मला आठवतात की मार्कुस डाबरे असायचे, नंतर तुमचे हे पाटील बंधू जे आहेत ते असायचे, नंतर रॉबी डिसिल्वा आणि त्यांची काही मित्रमंडळी असायची, नंतर छबू गावणकर म्हणून एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व होतं ते असायचे ट्रेनमध्ये आणि अशी बरीचशी वसईची मंडळी त्यामध्ये ट्रॅव्हल करायची. ते माझ्या चित्रकलेचं कौतुक करायचे आणि मग जे मध्ये गेल्यानंतर जेव्हा मी प्रवेश घेतला तेव्हा तिथे वातावरण मला आवडलं आणि जसं आमचं शिक्षण सुरू झालं त्यानंतर मला लक्षात यायला लागलं की जसं गणित विषय आहे, जसं एक सायन्स विषय आहे, तसाच चित्रकला पण एक विषय आहे आणि ते माझं शक्तीस्थळ आहे आणि चित्रकला मला आवडतं. चित्रकलेमध्ये मी चांगली प्रगती करू शकतो हे मला ध्यानात आलं आणि त्याच्यातही पुढे काहीतरी आपल्याला जाऊन चांगलं करता येईल याचा एक मला थोडासा विश्वास निर्माण झाला आणि शिक्षक पण माझ्या चित्रकलेचं खूप कौतुक करायचे. त्यांना असं वाटायचं की वसईवरनं हा येतो, एवढ्या लांबून येतो आणि थोडाही वेळ मोफत घालवत नाही, पुष्कळ काम करतो वगैरे आणि ते मला प्रोत्साहन द्यायचे. तसे आमचे एक अनंत कुलकर्णी सर होते, त्यांना माझी चित्रकला, माझी स्केचेस खूप आवडायची आणि त्यांनी मला खूप त्याच्यामध्ये प्रोत्साहन दिलं स्केचिंग करण्याकरता. मग मी त्या काळी स्केचिंग करत असे. कॉलेज सुटल्यानंतर मी विटी स्टेशनला जाऊन तिथल्या प्रवाशांचं चित्रकरण करत असे. त्या तिथे मला संपूर्ण भारत मला तिथे दिसत असे कारण विटी स्टेशनवरती गेल्यानंतर तिथले जे काही प्रवासी असायचे त्यामध्ये बंगाली असायचे, साऊथ इंडियन असायचे, काही पंजाबी असायचे, नंतर अशा पद्धतीचे काही ते घागरा वगैरे घातलेले बंजारा लोक, राजस्थानी लोक, तर अशा वेगवेगळ्या त्यांचा पोशाख असलेले लोक मला एकाच ठिकाणी चित्र काढायला मला मिळायचे. त्यावेळी मला खूप आनंद व्हायचा आणि मी भरपूर चित्र काढत असे. ती बघितल्यानंतर कुलकर्णी सरांनी मला सांगितलं की आपण याचं एक्झिबिशन करू असं. वा, छान. हे करत असताना आपण आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या घटना, उपलब्ध असलेलं एक चांगला हा चित्रपट किंवा हे जे सौंदर्य आहे त्याचा जर आपण शोधक आणि बुद्धीने मनाने विचार केला तर आपल्याजवळ सगळं आहे. तुझे आहे तुझे पाशी, परत तू जागा विसरल अशी असं म्हटलं जातं आणि हे आपल्याजवळच असताना आपली एक त्या प्रकारची ॲप्टिट्यूड असायला पाहिजे आणि आपलं मन त्याच्याकरता सतत शोधक बुद्धीचं असलं पाहिजे. एक सकारात्मक विचार एक आपल्यात असला पाहिजे. हम होंगे कामयाब एक दिन, हे जर आपण आपल्या स्वतःला पॉझिटिव्ह ऑटो सजेशन्स आपण स्वतः सकाळी आरशासमोर स्वतःलाच द्या आणि त्याचा परिणाम कसं होतो ते बघा. तर हे सगळं होत असताना ह्याच्यामध्ये पर्टिक्युलरली ह्या कलेच्या ड्रॉइंगच्या बाबतीत असं स्पेशलायझेशन आहे का आणि तू ते कोणतं एखादं स्पेशलायझेशन केलेलं आहे हे याच्याबद्दल थोडी माहिती दे. याच्यामध्ये जे मध्ये गेल्यानंतर कळलं मला की बऱ्याचशा ब्रँचेस आहेत आणि सुरुवातीला तुम्हाला एक फाउंडेशन कोर्स असतो तो करावा लागतो. तर फाउंडेशन कोर्स असा आहे की त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ब्रँचेसचं, सगळ्या ब्रँचेसचं थोडं ज्ञान त्याच्यामध्ये ते देतात आणि मग नंतर आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये आवड असेल, शिल्पकला आहे की टेक्स्टाईल डिझायनिंग आहे की फाईन आर्ट आहे की कमर्शियल आर्ट आहे, ॲडव्हर्टायझिंग,
कोणत्या क्षेत्रामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये आवड आहे ते त्यांच्याही लक्षात येतं शिक्षकांच्या. आणि तुमचं गती ते बघतात की कोणत्या क्षेत्रात गती चांगली आहे काय नाही, आणि त्यानुसार तुम्हाला ते गाईड करतात. आणि त्या दृष्टीने मी जेव्हा फाउंडेशन केलं तेव्हा आमच्या सरांनी सांगितलं की तुझं हात अतिशय सफाईदार आहे आणि चांगला आहे, तुझ्याकडे क्रिएटिव्हिटी चांगली आहे, तर त्यामुळे तू ॲडव्हर्टायझिंग फील्ड निवडावं असं त्यांनी सजेस्ट केलं. आणि मी गुरु आज्ञा म्हणून ॲडव्हर्टायझिंग फील्ड निवडलं. खरोखरच गुरु विना पर्याय नाही. एक चांगली त्याच्यावरती हिंदीमधली भजन आहेत, गाणी आहेत. तर अशा हे गुरुचं तुला मार्गदर्शन चांगल्या रीतीने मिळालं. कुलकर्णी सरांनी जे काय सांगितलं की ह्याच्यामध्ये तुझ्यात हातामध्ये असलेला सफाईदारपणा आणि एक तुझं मनाची जडणघडण आणि तुझा असलेला चष्मा या सृष्टीकडे जीवनात घडत असणाऱ्या डे टू डे लाईफमधून अचूक काहीतरी शोधून काढून ते प्रेझेंट करणं ही तुझी कला. ह्यांनी तुझ्या या आता सुगो ॲडव्हर्टायझिंग या फॉर्ममध्ये तुला नक्कीच उपयोग झाला असेल. तर कमिंग बॅक आपण ते एक्झिबिशन्स बद्दल अगोदर म्हणूया, देन वी विल गो बॅक टू देन अदर युअर फॉर्म सुगो ॲडव्हर्टाइजमेंट. तुझी वेगवेगळी एक्झिबिशन्स मी थोडा आढावा घेतला, त्याच्यामध्ये झालेले पुरस्कार मिळालेले वेगवेगळ्या कॉलेजना, आर्ट्स कॉलेज असतील, आर्टिस्ट त्यांना तू तिथे जाऊन लेक्चर देतो, प्रदर्शन घेतो, ग्रुप टॉक करतो. ह्याबद्दल थोडं जरा सांग. मग जे मध्ये शिकत असताना पहिल्याच वर्षी मी जी काही चित्र आणि स्केचेस केली होती, काही लँडस्केप्स केली होती, तर ती कुलकर्णी सरांना खूप आवडली आणि त्यांनी त्याचं प्रदर्शन भरवण्यासाठी मला प्रोत्साहन दिलं. आणि आमच्या कॉलेजमध्ये एक हॉल आहे, त्या हॉलमध्ये माझ्या चित्रकलेचं प्रदर्शन, पहिलं प्रदर्शन आयुष्यातलं मी तिथे भरवलं. त्याच्यामध्ये आपल्या वसईची काही निसर्ग चित्र होती, काही मी ज्या भास्कराळीमध्ये राहत होतो तिथे आजूबाजूला दिसणारे म्हणजे आमच्या शेजारी कोंबड्या वगैरे आमच्या अंगणात यायच्या आणि आईनी काही वाळण घातलं की त्या टिपायला यायच्या. आणि मी तिथे खरं तर राखणदार म्हणून बसलेलो असायचो, पण मी त्या कोंबड्यांना न हाकलता त्यांची चित्र काढत बसायचो. आणि कोंबड्या असतील, आमच्या घरात एक मांजर पण होतं, त्याचं मी असंख्य चित्र केली, स्केचेस केली, कोंबड्यांची स्केचेस केली. नंतर आजूबाजूला त्या काळी काही तबेल्याची घोडे चरत यायचे, काही गाई म्हशी चरत यायच्या, तर अशा प्राण्यांची मी भरपूर चित्रकला केली. आणि त्या काळी भास्कराळी खूप शांत होती, त्यावेळी मला माणसं काही फारशी स्केच करायला मिळत नसत. मग मी त्याकरता म्हणून कधी मार्केटात वगैरे गेलो की मग तिथे मी व्यक्तिरेखा जास्तीत जास्त चितारण्याचा प्रयत्न करत असे. तर हे असं सगळं माझ्याकडे भरपूर आपण असं म्हणूया की साहित्य निर्माण झालं होतं. आणि त्याचं मी दुसऱ्या वर्षामध्ये असताना, सेकंड इयरला असताना एक भव्य चित्र प्रदर्शन आमच्या सर जे स्कूल ऑफ आर्टमध्ये आम्ही भरवलं. आणि ते भरवल्यानंतर खूप त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. खूप मित्रांनी ते बघितलं, त्या क्षेत्रातले जे आमचे दिग्गज मंडळी होती, आमचे शिक्षक होते, त्यांनी ते बघितलं आणि त्यांचे वेगवेगळ्या लोकांचे त्या वहीमध्ये अभिप्राय, त्याच्यामध्ये एक अभिप्रायासाठी वही पण ठेवायची असते वगैरे. ते असं सगळं मला त्याच वेळेला ते सगळं माहिती पडलं. माझा तो पहिलाच अनुभव होता आणि खूप मजा आली. म्हणजे सगळ्यांनी येऊन मला काय काय वेगवेगळ्या टिप्स दिल्या, कोणी कौतुक केलं, कोणी त्यातल्या खाचाखोचा सांगितल्या, कोणी थोडीशी टिंगल पण त्यातली केली. हे सगळं एक माझ्यासाठी खूपच चांगला अनुभव होता आणि मी ते सगळं पॉझिटिव्हली घेतलं आणि मला खूप आनंद व्हायचा. कोणीतरी त्यातलं काही टीका केली, काही वैगुण्य दाखवलं की मला बरं वाटायचं. याचं कारण असं होतं की कौतुक तर सगळेच करतात, पण जे लोक टीका करतात त्यांचं उद्दिष्ट असं असतं की आपली सुधारणा व्हावी. आणि हे माझ्या लक्षात आल्यामुळे मला त्यातही आनंद वाटायचा. आणि ते प्रदर्शन भरलं तेव्हा त्यावेळेचे तरुण भारतचे खूप तरुण असे चांगले पत्रकार होते, श्रीराम खाडीलकर, ते आले आणि त्यांनी माझी मुलाखत घेतली. ती पेपरमध्ये छापून आली
आणि असं सगळं झाल्यानंतर मला कॉलेजमध्ये सगळी एक ओळख मिळाली आणि कॉलेजमध्ये मित्रांमध्ये वर्गामध्ये सगळ्यांना असं मी माझ्याकडे एक सेलिब्रिटी म्हणून ते लोक बघायला लागले आणि पेपरमध्ये बातम्या आल्या, मुलाखत छापून आली. त्याच्यामुळे थोडस एक फायदा असा झाला की घरातल्या लोकांना थोडस बरं वाटलं की बाबा चला ठीक आहे, म्हणजे हा काहीतरी चित्रकला करतोय म्हणजे काय अगदीच वाया गेलेलं नाही, काहीतरी याचं पुढे नक्की बरं होईल अशी एक त्यांना खात्री पटली. आणि माझा चित्रकलेतला जे मधला प्रवास फायनल इयर पर्यंत तो चालू राहिला. मला वेगवेगळ्या शिष्यवृत्ती मिळाल्या, मला वेगवेगळे इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशन्स मध्ये मी सातत्याने भाग घेत असे. तर त्यामध्ये काही वेळेला बक्षिसं नाही मिळाली, काही वेळेला चांगली उत्कृष्ट मला बक्षिसं मिळाली. तर हा सगळा तो भाग घेण्याचा, सगळे आम्ही ग्रुप मिळून जायचं आणि त्या फेस्टिवलमध्ये जाऊन पार्टिसिपेट व्हायचं. बक्षीस मिळो न मिळो पण तो एक आनंद वेगळा होता, म्हणजे तिथे जाऊन पार्टिसिपेट करण्याचा. तर असं सगळं ते जे मधलं आमचा जो काही प्रवास होता, जे काही 4-5 वर्षे गेली त्याच्यामध्ये उत्कृष्ट शिक्षक मिळाले, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांनी कीर्तिमान स्थापन केले असे शिक्षक आम्हाला त्या काळी आम्हाला शिकवायला होते आणि त्याचा माझ्या पिढीला खूप मोठा फायदा होता. हो, बरोबर आहे. घरातून आपल्या शिक्षकाकडून कौतुक होणं ह्याची आस प्रत्येक परफॉर्मर असतो त्याला असते. लोक कितीही म्हणत असतील, लोकांचं प्रेम असतं, नाही असतं, कालचं असतं, कौतुकाशी म्हणतात. बट आईने केसातून फिरवलेला हात, त्याचं गणित फार वेगळं असतं, ते कौतुक फार वेगळं असतं. आणि हे कौतुक तुला मिळालंय त्याच्यामुळे तुझ्या ह्या जीवनाला नवीन उभारी मिळाली. हे चांगलं करत असलं. आता पुढे हे डिग्री मिळाल्यानंतर आपण पुढचा प्रवास थोडा इथे कठीण करणार. जे कॉलेजमधून शिक्षण घेतल्यानंतर एक चांगल्या चांगल्या उत्कृष्ट कॉलेजचा पदवीधर तू झाल्यानंतर पुढे तुझा प्रवास कसा सुरू झाला आणि आजच्या या स्टेजला आपण कसे आले याच्याबद्दलची थोडी माहिती होईल. जे मधनं पास झाल्यानंतर मला ताबडतोब एका ॲड एजन्सीमध्ये जॉब मिळाला. कारण त्याच्या आधी मी कॉलेजला शिकत असतानाच पार्ट टाईम पण मी जॉब करत असे आणि बरंचसं मी सुरुवात केली होती. त्याच्यामध्ये असं झालं की मी सेकंड इयर नंतर हॉस्टेलला ॲडमिशन घेतली होती. कलानगर वांद्र्या पूर्वेला जे कलानगर आहे तिथे आमचं हॉस्टेल आहे आणि तिथे राहत असताना आमच्या हॉस्टेलच्या बाजूलाच साहित्य सहवास होतं, त्याच्या बाजूला आर्किटेक्ट कॉलनी होती, साहित्य सहवासच्या पत्रकार कॉलनी होती. तर अशा पद्धतीने तिथे जी काही मंडळी राहत होती, साहित्यिक राहत होती, तर त्यांचं आमच्या हॉस्टेलमध्ये जे काय आम्ही वेगवेगळे कार्यक्रम वगैरे आम्ही घेत असू त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग आम्ही म्हणजे होत असे. तर हॉस्टेलला आम्ही जेव्हा चित्रकलेचं एक प्रदर्शन भरवलं, दरवर्षी आम्ही भरवत असू, तर तेव्हा एकदा आम्ही वपू काळेंना आम्ही आमच्या चित्रकलेचं प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यासाठी बोलवलं. तर वपू जेव्हा आले आणि त्यांनी जेव्हा माझी चित्र बघितली, उद्घाटन झाल्यानंतर सगळ्यांची चित्र बघितली, पण माझी विशेष म्हणजे चित्र बघितल्यानंतर ती त्यांना खूपच आवडली. याचं कारण ते म्हणाले की तुझी चित्र जी आहेत ती अशी तू खूप स्केचेस जी मुंबईतल्या चाळी आहेत, बिल्डिंग्ज आहेत, त्याचं असं मायन्युटली तू चित्र काढलेली आहेत आणि ते वपू स्वतः आर्किटेक्ट असल्यामुळे त्यांना त्या बिल्डिंग्स वगैरे ती जी काही जुन्या बिल्डिंगची मी काही चित्र काढली होती ती खूपच आवडली. आणि कार्यक्रम झाल्यानंतर वपू मला म्हणाले की सुभाष कार्यक्रम म्हणजे परिचय झाला मग नंतर मग म्हणाले आता तू काय करणार आहेस. तर मी म्हटलं रविवार होता त्यामुळे म्हटलं फारसं काही करणार नाही आहे मी, फार तर आज घरी जायचा विचार आहे म्हटलं माझा. वांद्र्यावरनं मी रविवारी वगैरे शनिवार रविवार वगैरे मी वसईला येत असे, तर म्हटलं फार तर मी वसईला जाईन. तर वपू काळे म्हणाले की नाही नाही वसईला जाऊ नको, आज तू माझ्याकडे चल. तर म्हटलं ठीक आहे. आता एवढे मोठ्या व्यक्तींनी त्यांच्या घरी बोलवलं आणि ते शेजारीच राहत होते साहित्य सहवासमध्ये. तर मग मी ते कार्यक्रम वगैरे झाल्यानंतर त्यांच्या घरी गेलो
आणि खूप गप्पा झाल्या. त्यांचे वडील पण नाटकाचे पडदे रंगवायचे. पूर्वीचे फार प्रसिद्ध ते चित्रकार होते. पुरुषोत्तम काळे मला वाटतं त्यांचं नाव होतं. आणि ते नाटकाच्या पडद्यांना सुद्धा त्यांनी टाळ्या घेतलेल्या आहेत. एवढे ते त्या काळातले प्रसिद्ध, म्हणजे मी कुठेतरी वाचलं होतं की संगीत नाटकं वगैरे त्या सगळ्या नाटकांच्या मागे जे पडदे असायचे ते त्यांनी रंगवलेले होते. ते वपूंनी मला त्याचे जे काही रंगवायच्या आधी ते छोटे ड्रॉइंग्स करायचे ते मला त्यांनी ड्रॉइंग्स दाखवली. नंतर त्यांचे पुस्तकं मला दाखवली. खूप गप्पा झाल्या. म्हणजे मी साधारण 12 वाजता वगैरे 12:30 वाजता गेलेलो. तिथे त्यांच्या घरीच जेवण झालं. नंतर 4-5 वाजता कॉफी झाली आणि नंतर मग मी बाहेर पडलो. तर फार चांगली मुलाखत होती ती आणि गप्पा गोष्टी झाल्या. मग त्यांनी मला चित्रकला जी होती त्याचं त्यांना आवडल्यानंतर त्यांनी सांगितलं की तू दिवाळी अंकामध्ये चित्र काढशील का, माझ्या काही कथा तुला वाचायला देतो. आणि त्यांनी मला त्यांची कथा वाचायला दिली आणि सगळ्यात पहिली कथा मी ती वाचून दिवाळी अंकामध्ये चित्र काढण्याचं काम मी केलं. वपूंच्याच कथेवरती ते केलं आणि खूप आनंद वाटला मला जेव्हा ते अंक प्रसिद्ध झाला. आणि आपण केलेलं चित्र मी दादरला एका स्टॉलवरती तो अंक बघितला आणि त्याच्यात पहिलं बघितलं माझं चित्र कुठे दिसतंय. आणि ते जेव्हा मला प्रिंट झालेलं चित्र दिसलं, मला वाटतं तो जो आनंद मला मिळाला तो नंतर माझी 1000हून जास्ती चित्र प्रसिद्ध झाली, पण नंतर काही तो आनंद मिळाला नाही जो पहिल्यांदा मला पहिल्या चित्राचा जो आनंद मला गवसला होता. हो, खरंच आहे. खरोखरीच आपल्या या सृजनशीलतेला, आपल्या या कलेला जेव्हा न्याय मिळतो आणि त्याचं मोठ्या प्रमाणामध्ये एक प्रसारित होतं, त्याचं कौतुक होतं, तेव्हा त्या निर्मितीच्या आनंदातून आपले असलेले परिश्रम, आपल्या असलेल्या संकल्पना कुठेतरी प्रत्यक्षात येऊन लोकांना त्या आवडतात. ह्या निर्मितीच्या बाबतचा आनंद हा कोणत्याही पैशाने विकत घेता येत नाही. ती सृजनशीलतेला दिलेली कौतुकाची थाप ही फार महत्त्वाची असते. खरोखरीच तू अतिशय भाग्यवान आहे की वपू काळेसारख्या महान एक व्यक्ती आणि साहित्यिक, काय म्हणता येईल, तत्त्ववेत्ताही म्हणता येईल त्यांना, त्यांनी केलेलं हे तुझं कौतुक. आणि खरोखरीच त्यांच्या स्वतःच्या वडिलांचं चित्रकारिता आणि ती चित्रकारिता तू त्यांच्या वडिलांची बघत असताना ते आर्किटेक्ट म्हणून त्यांनी तुझं जे काय कौतुक केलं असेल, काय 2-4 शब्द सांगितले असतील, त्यांनी तुझ्या या जीवन प्रवासाला एक आणखी बूस्टर डोस मिळाला असेल याची मला खात्री आहे. आता हे एका ठराविक जेव्हा तू हॉस्टेलला होता तिथून होत आहे, तू नंतर सांगितलं पार्ट टाईम ही जॉब करायचा आणि पुढे पदवीनंतर एका ॲडव्हर्टायझिंग फर्ममध्ये होता. आता हा तिथे आपण करत असलेलं का आणि आजच्या परिस्थितीला आलेलं तुझं हे सुगो ॲडव्हर्टायझिंग ह्या तुझ्या कंपनीचं एक पदार्पण, हे तर सांगणारच आहे. पण ह्या एक्झिबिशन्समध्ये तू वेगवेगळ्या काही ठिकाणी थीम वापरल्यात किंवा तुझी जी चित्र काढताना हे काहीतरी एक ती थीम पकडून त्याचा आविष्कार तू दाखवण्याचा नेहमीच प्रयत्न करतो. तर ह्या थीम तुला कशा सुचतात आणि तुझ्या हातातून सहज ते कुंचल्यातून ते कशा प्रकट असतात, हा जो निर्मितीची प्रोसेस आहे याच्याबद्दल थोडी माहिती सांग. बरं, तर जसं मी सांगितलं की कॉलेजनंतर मग वेगवेगळ्या ॲड एजन्सीमध्ये मी जॉब केला. काही वर्ष मी जॉब केल्यानंतर मुंबईला जे जाणं येणं होतं ते नंतर खूप जिकरीचं व्हायला लागलं. आणि माझं ॲड एजन्सीमध्ये क्रिएटिव्ह टीममध्ये मी असल्यामुळे माझं जाण्या येण्याचं काही वेळेला बंधन नव्हतं. यायला मला खूप उशीर व्हायचा आणि मग ते सगळा कुठेतरी मला ताण माझ्या शरीरावरती व्हायला लागला. आणि ते सगळं एका अशा स्टेजला येऊन पोचलं की मला ते सगळं नकोसं वाटायला लागलं. आणि मुंबईला हे रोजचं धक्के खात जाणं येणं, मग आणि तिथे बसून मग आपण एक क्रिएटिव्ह फील्डमध्ये काम करतोय
तर त्याला कसं असतं ना की थोडंसं तुम्हाला मानसिक शांतता किंवा एक वातावरण तसं चांगलं लागतं. तर त्या दृष्टीने विचार केल्यानंतर मी एक 5-6 वर्ष ॲड एजन्सीमध्ये काम केलं. मला भरपूर ॲड एजन्सीमध्ये सुद्धा माझ्या ॲड्सना वगैरे अवॉर्ड मिळाले आणि खूप चांगलं एक करिअर माझं तिथे होतं. पण ते सगळं करत असताना आपण वसईत काहीतरी केलं पाहिजे असं एक थोडंसं मला वाटलं आणि तो काळ होता 90च्या आसपासचा, 1990चा. आणि त्यावेळेला वसईमध्ये कुठेही जाहिरात हा विषय नव्हता. जाहिरातीबद्दल फारसं लोक जाहिराती करत पण नव्हते आणि फारशी काही जनजागृतीच नव्हती. तर असंच एकदा माझा एक मित्र, सिनियर मित्र माझा, तो मला नरिमन पॉईंटला भेटला आणि म्हणाला, अरे सुभाष, तू इकडे कुठे आला आहेस? तर म्हटलं मी असं असं एका ॲड एजन्सीमध्ये काम करतोय. तर तो म्हणाला, अरे तू वसईवरनं इथे येतो? मी म्हटलं हो. तर मग त्यांनी मला सांगितलं की अरे बाप रे, तू एवढा लांब प्रवास करून येतो, आम्हाला इथे जवळच्या जवळ वरळीवरनं नरिमन पॉईंटला यायचा सुद्धा कंटाळा येतो आणि तू एवढं लांबून येतोस आणि त्यापेक्षा तू वसईलाच का नाही काही सुरू करत? तर मग मी थोडंसं त्याच्यावरती विचार करायला लागलो आणि मलाही तसाही कंटाळा आलेला होता रोजचा ट्रॅव्हलिंगचा. मग मी ठरवलं की वसईतच आपण काहीतरी काम सुरू करूया आणि हा सगळा विचार करून मी वसईमध्ये सरतेशेवटी वसईमध्ये काम सुरू केलं. अतिशय छोट्या प्रमाणात ते काम सुरू झालं होतं. सुगो नावाची एक ॲडव्हर्टायझिंग एजन्सी मी सुरू केली होती आणि त्याची सुरुवात मी घरातूनच केली. माझ्या घरातच मी पहिल्या खोलीमध्ये ऑफिस केलं आणि माझे मित्र सगळे कॉलेजमध्ये असताना मला सुभाष गोंधळेमुळे सुगो म्हणून असं शॉर्ट नावाने मला हाक मारायचे आणि तीच ओळख कायम ठेवून मी माझ्या ॲड एजन्सीला माझं नाव दिलं आणि सुरुवात केली. आणि विशेष म्हणजे तो काळ असा होता की वसईतल्या लोकांना सुद्धा जे काम करण्यासाठी मुंबईला जावं लागायचं तर ते त्यांना वसईत करून मिळायला लागलं आणि चांगलं त्यांचीही सोय झाली आणि माझंही हळूहळू थोडंसं काम सुरू झालं. मला कामं मिळायला लागली आणि आपल्या सांगायला आनंद वाटतो की आपल्या वसईतल्या स्थानिक लोकांनी मला चांगला प्रतिसाद दिला आणि आपण म्हणतो की मराठी माणसं एकमेकांचे पाय ओढतात, तर मला याच्या विपरीत चांगला अनुभव मिळाला आणि सगळ्यांचं प्रोत्साहन मिळालं आणि आज मी जे काय करू शकलो वसईमध्ये सुगो ॲडव्हर्टायझिंग म्हणून, तर याच्यामध्ये माझ्या सगळ्या मित्रांचा, माझ्या वसईतल्या सगळ्या स्नेही आहेत, सगळे ओळख असलेले, नंतर माझे जे काही क्लायंट आहेत त्यांचा सगळ्यांचा मोठा हातभार आहे आणि त्यांच्या प्रोत्साहनामुळे, त्यांच्या प्रतिसादामुळेच मी आज जे काय गेली 30 वर्षाची वाटचाल मी केली ती मला असं वाटतं की मी सगळ्यांच्या सहकार्यामुळेच करू शकलो. आपण आपली आवड जोपासताना त्या कलेतून, त्या आपल्या आवडीतून आणखी एक अर्थार्जनाचं साधन म्हणून जर ते आपल्याला वापरता आला आणि त्याचा जर आपल्याला उपयोग होत असेल तर त्याच्यासारखं सुख नाही असं म्हणतात. म्हणजे मग ते पुढे आपण करत असलेलं त्या काम, हे काम न राहता आपण आपला छंद जोपासत असतो. पण जसं छंद जोपासताना अर्थार्जनही होतं. हा सुवर्ण कांचन योग, दुग्ध शर्करा योग हा तुला अनुभवायला मिळतो आहे. याच्याबद्दल खरंच तुझं कौतुक आणि अभिनंदन करावं तेवढं थोडं. धन्यवाद. तर मंडळी, हे करत असताना आपण आजच्या रॅट रेसमध्ये आपलं मुलाचं करिअर निवडताना कोणतरी बाळ्या आणि कोणतरी सोम्या इथे जातो आहे, ह्याला जायचं आहे, मुलांचं कल कुठे आहे हे पाहणं फार महत्त्वाचं आहे. त्यांची आवड कशात आहे हे पाहणं फार महत्त्वाचं असतं. आणि जेव्हा मग त्यांच्या कलागुणांना, आवडींना प्रोत्साहन देऊन ते जेव्हा ते फील्ड स्वतः चूज करतात, ते तिथे अधिक परिश्रम टाकतात. नाहीतर आता सुभाषच्या बाबतीत झालं की 12वीपर्यंत सायन्स केल्यानंतर पुढे चांगलं एक वळण त्याच्या वडिलांच्या मित्राने त्याला दिलं आणि पुढचा प्रवास त्याने सुभाषने त्याने केलेलाच आहे. तर ह्याच्या बाबतीतही पालकांनी विचार करावा. कोणतेही फील्ड हे फार कमी नसतं.
त्या फील्डमध्ये जर त्या मुलाचा कल बघून त्याची आवड बघून जर आपण त्यांना ते करिअर करून दिलं तर आजच्या या काळामध्ये पैसे मिळवणं तेवढं कठीण नाही आहे. कारण शेवटी पोटाची खळगी असतं, पैशाची सोंगा आहेत. पण हाही एक विचार केला पाहिजे की जाणून बुजून आपल्या अपेक्षांचं ओझं मुलावरती लादू नये. तर आता हे सगळं आता तुझं होतं आहे. आजही तुझी सुगो ॲडव्हर्टायझिंग फर्मचे मोठे मोठे बोर्ड रस्त्याच्या दुतर्फा दिसत आहेत आणि एक सगळेच सरकारी आस्थापना म्हणा, प्रायव्हेट फर्म्स म्हणा, हा तुला चांगला जो प्रतिसाद देत आहेत याच्याबद्दल तुझं अभिनंदन. पण हे असताना आता एक्झिबिशन्स भरवताना म्हणजे हे आता 2017 साली जेव्हा तू नेहरू सेंटरला हे एक एक्झिबिशन भरलं, त्याच्यामध्ये गती ही थीम वापरण्यात आली होती, मोशन ऑफ द युनिवर्स. आणि सुंदररित्या तुझ्या कुंचल्यातून ती थीम ही साकारली गेली. ह्या विविध कलाकार, मोठी माणसं यांनी तिथे भेटून तुझं कौतुक केलेलं आहे, अभिप्राय चांगले दिलेले आहेत. तर ह्या थीम्स तू कशा चूज करतो आणि व्यक्त कसा करतो ह्याबद्दलची थोडी स्टोरी सांग. बरं, तर माझ्या चित्रकलेच्या प्रदर्शनांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीची चित्रकलेचा जो माझा प्रवास झाला तर तो असा झाला की ॲडव्हर्टायझिंग करत असतानाच ॲडव्हर्टायझिंगमध्ये मला जो आनंद मिळत होता, पण तो कसं होतं की त्याच्यामध्ये असं असतं ॲडव्हर्टायझिंगमध्ये की दुसऱ्यांनी सांगितलेलं जे काम असतं ते आपण करून देत असतो आणि त्या व्यतिरिक्त आपलं एक स्वतःची चित्र काढणं हा आनंद एक आणखी वेगळा असतो. तर त्याकरता म्हणून वसईचा जो निसर्ग आहे, मी पूर्वीपासून वसईमध्ये भरपूर भटकंती केली. वसईची किल्ला असेल, वसईची समुद्रकिनारे आहेत, वसईची मंदिरं आहेत, तर असे वेगवेगळ्या विषयावरती मी वसईवरती असंख्य चित्रकला केलेली आहे. कोळी लोकांचं जनजीवन असेल, आदिवासी जीवन असेल, तर याच्यावरती जे मी काही चित्र केली त्याचं पुढे जाऊन ब्रिटिश कौन्सिलनी सुद्धा मोठं भव्य चित्र प्रदर्शन माझ्या चित्रांचं नरिमन पॉईंट येथे भरवलं होतं. आणि हे सातत्याने म्हणजे माझी एकीकडे चित्रकला सुरूच होती. पण मधल्या काळामध्ये काय झालं की एक ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये बिझी झाल्यानंतर चित्रकला थोडीशी मागे पडली आणि नंतर मी पुन्हा चित्रकला साधारण एक 2004-2005मध्ये मी चित्रकलेकडे पुन्हा वळालो आणि वसईमधली काही निसर्गचित्र पुन्हा करायला सुरुवात केली. एक मोठी गॅप पडली होती, पण त्यानंतर सुद्धा मी जी काही चित्र केली ती चांगली झाली. मला थोडंसं समाधान वाटलं की आपण गॅप पडली तरी पण चित्रकला काही आपली कुठेही कमी झालेली नाही किंवा एक कॉन्फिडन्स आला. आणि मग नंतर मी सातत्याने पुन्हा चित्र निर्मिती करायला लागलो. आणि ते करत असताना कॅलिग्राफी हा एक विषय आम्हाला कॉलेजमध्ये असताना होताच आणि कॅलिग्राफीचं एक डेमॉन्स्ट्रेशन अच्युत पालव यांचं मी काळा घोडा फेस्टिवलमध्ये बघितलं आणि त्यांनी जे डेमो तिथे दिला तो बघितल्यानंतर मलाही खूप आनंद झाला. तिथे जे काय 100-500 लोक ते डेमो बघत होते त्यांनाही खूप आनंद मिळाला. मग ते सगळं बघितल्यानंतर मला असं वाटलं की अरे, अशा पद्धतीचं कॅलिग्राफीचा डेमो मी पण देऊ शकतो आणि त्या दिल्यानंतर जर का एवढे कलाप्रेमी किंवा एवढे प्रेक्षकांना जर आपण आनंद देऊ शकत असेल आणि ते बघून लोकांना जर आनंद वाटत असेल तर आपण पण का नाही तसा आनंद द्यावा. म्हणून मग मी ॲडव्हर्टायझिंगमुळे जी माझी कॅलिग्राफी थोडी मागे पडली होती तर मी पुन्हा कॅलिग्राफीचा सराव सुरू केला आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रावीण्य मिळवण्याचा प्रयत्न केला. अच्युत हा माझ्या कॉलेजमध्ये असताना मला एक 2-3 वर्षांनी सिनियर होता, मग त्यामुळे कॉलेजमधला माझा त्याचा परिचय चांगला होताच. पण नंतर मग मी एकदा अच्युत पालव यांच्याकडे एक वर्कशॉप अटेंड केलं. ते जवळजवळ मी कोर्स होता तो कोर्स पूर्ण केला आणि मी कॅलिग्राफी पुन्हा करायला लागलो. आणि कॅलिग्राफी करत असताना भरपूर प्रयत्न माझे चालू होते, वेगवेगळे प्रयोग चालू होते. ते सगळे करत असताना मला त्याच्यामध्ये कुठेतरी असं वाटलं की तिथेच न थांबता आपण कॅलिग्राफीतून सुंदर पेंटिंग्ससुद्धा करू शकतो, हे माझ्या लक्षात आलं.
आणि मग माझी पहिली सिरीज जी मी केली, जी चित्र निर्माण केली, त्याला ती चित्र निर्मिती झाल्यानंतर मी जेव्हा ती बघितली तेव्हा मग मी त्या सिरीजला नाव दिलं अक्षरा म्हणून. अक्षरा हे नाव दिल्यानंतर माझं पहिलं एक प्रदर्शन मुंबईला झालं आर्टिस्ट सेंटरमध्ये. त्या चित्र प्रदर्शनामध्ये मी ती सिरीज त्याच्यानंतरचे जे काम केलं, अक्षरानंतर मी जी काही पुढची माझी चित्र केली त्याला मंत्रा हे नाव दिलं, कारण त्याच्यामध्ये कुठेतरी मंत्र आले होते. मग नंतर त्याच्या पुढे जाऊन पुन्हा चित्र केली. ही सगळा माझा जो चित्रकलेचा प्रवास होता तो हा माझा जी चित्र होती ती ॲबस्ट्रॅक्टमध्ये होती. म्हणजे रिॲलिस्टिककडून मी ॲबस्ट्रॅक्ट चित्र निर्मिती करायला सुरुवात केली होती मधल्या काळामध्ये. ती आपोआपच तो प्रवास झाला. म्हणजे तो जाणून बुजून आपण करू नाही शकत. तुम्ही एखाद्या गोष्टीचं सातत्य ठेवला आणि स्थिरता आणि सातत्य जर असेल तर तुमचं त्या क्षेत्रामध्ये आपोआप तुम्हाला गती मिळते. आणि तशा पद्धतीने माझी त्या एका विशिष्ट विचारधारेतून ती माझी शैली निर्माण होत गेली. आणि त्याचं मोठं प्रदर्शन मी आर्टिस्ट सेंटरला मुंबईमध्ये पहिले भरवलं आणि त्यालाही खूप चांगला मला प्रतिसाद मिळाला. खूप लोकांनी चित्र विकत घेतली. मी 45 चित्र तिथे प्रदर्शित केली, त्यापैकी माझी 20 चित्र विकल्या गेली आणि लोकांना ती आवडली. वेगवेगळ्या न्यूजपेपरनी त्याच्यावरती आर्टिकल्स लिहिले, एक्सपर्ट्स लोकांनी त्याच्यावरती भाष्य केलं आणि चांगलं मला म्हटलं. तर त्याच्यामुळे एक प्रकारचा मला कॉन्फिडन्स मिळाला की आपण जे करतोय हे पण गरजेचं असतं. बघा, आपण जी वाटचाल करतोय तर ती लोकांच्या समोर ती चित्र मांडल्याशिवाय आपल्याला कळत नाही की आपला प्रवास कोणत्या दिशेने चालला आहे. आणि तसं मला माझ्या गुरूंनी सांगितलं होतं की तू तुझं चित्रांचं प्रदर्शन कर. आणि मग त्यानुसार मी माझं चित्रांचं प्रदर्शन केलं. त्याचा मला खूप मोठा फायदा झाला की आपण जे करतोय ते योग्य दिशेने आपली वाटचाल सुरू आहे आणि त्याचा एक त्या दिशेने आपण ते करत राहावं, असं मग मी करत राहिलो चित्र. आणि हे माझं पहिलं प्रदर्शन झालं. त्याच्यामध्ये गती नावाची सिरीज नव्हती. तर ती गती ही सिरीज नंतर जेव्हा मी ती प्रदर्शन झाल्यानंतर पुन्हा त्याच ॲबस्ट्रॅक्ट पद्धतीने मी काम करत राहिलो आणि त्याच्यानंतर जी चित्र निर्मिती झाली त्याला मी नाव दिलं. त्याच्यामध्ये मला कुठेतरी गती जाणवत होती. मी माझं चित्र ठरवून केलेलं नाही. हे एक मला तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की मी हे ठरवलं नाही की आता मी असंच चित्र काढणार तसं काढणार, असं नाही. तर मी माझा कॅनव्हास माझ्या डोळ्यासमोर माझ्यासमोर ठेवला, माझी सगळे रंग माझ्यासमोर ठेवले, ब्रश साहित्य ठेवलं आणि मी कुठेतरी थोडंसं चिंतन केलं, मनन केलं. मी दरवेळेला माझी पद्धत अशी आहे की मी कोरा कॅनव्हास माझ्यासमोर ठेवतो आणि डोळे मिटून थोडा वेळ चिंतन करतो, ध्यान करतो आणि मग नंतर मला जे सुचेल ते मी त्याच्यावरती काम करतो. अतिशय मोकळं होऊन कोणतंही माझ्यावरती बंधन न ठेवता सर्व बंधनं झुगारून देऊन मी काम करतो. आणि तो जे काय एक स्वातंत्र्य मी अनुभवतो आणि त्याच्यातून मग जे काय निर्माण होतं ते मी पुन्हा चित्र झाल्यानंतर चित्र करत असताना मी ते काहीही विचार करत नाही. चित्र पूर्ण होतं त्यावेळेला मला एक क्षण येतो, असा क्षण येतो की मला ते आतून कुठून तरी कळतं की बाबा आता थांबलं पाहिजे. आणि मी थांबतो आणि माझं त्या चित्रावरती स्वाक्षरी करतो. आणि ते माझी सही झाल्यानंतर मला त्या चित्रामध्ये एकही फटकारा मारावंसं वाटत नाही किंवा त्यातून एकही काही त्यातलं डिलीट करावंसं वाटत नाही, ओमिट करावंसं वाटत नाही. तो एक पूर्णत्वाचा किंवा एक आपण म्हणू की एक समाधानाचा क्षण असतो आणि त्याचा जो आनंद असतो तो विलक्षण असतो. तो जे मी आनंद अनुभवतो ते माझं चित्र बघितल्यानंतर प्रेक्षकही अनुभवतात आणि मग ते जेव्हा मला त्याचं पुन्हा प्रेक्षक सांगतात की आम्हाला असा आनंद मिळाला, तसा आनंद मिळाला, तेव्हा मग ते मी केलेल्या
जे काय निर्मितीचं मला एक आणखी वेगळं समाधान मिळतं. तर मंडळी, चित्रकारितेमध्ये सांगायचं झालं तर आता सुभाष सरांनी सांगितल्याप्रमाणे जसं लहानपणापासून कोळशाने सुरुवात केली, ते रेखा ओळखणं, पाटीवर ते पांढऱ्या त्या पेन्सिल चित्र रेखाटणं, रेषा काढणं, आजूबाजूला दिसत असलेली कुत्री, मांजरं, कोंबड्या यांचं चित्रण करणं, पुढे जाऊन मग निसर्ग चित्रण आलं, लोकांची चित्रणं आली, काही स्थळांना भेटी दिल्यानंतर तिथे असलेली मंदिरं, त्या समुद्राकिनारी बसल्यानंतर तिथे असणाऱ्या होड्यांचं हिलकावणं, अशा रीतीची जेव्हा दृश्य स्वरूपाचं पोर्ट्रेट्स, माणसांचे पोर्ट्रेट्स, अशा स्वरूपामध्ये जेव्हा दृश्य स्वरूपातील चित्र काढून एक कलाकार तयार होत असतो, पण त्याचं शेवटचं सेशन हे ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग असावं असं मला वाटतं. कारण मनामध्ये या कलाकारांचं वादळ नेहमीच 24 तास 365 दिवस घुमत असतं आणि या वादळाला त्यांच्या कुंचलातून कॅनव्हासवरती जेव्हा एखादा तो फटकारा उमटला जातो आणि हा जो तो फटकारा असतो, त्या फटकाऱ्यामधून, त्या ब्रशमधून उतरत असलेलं त्याच्या मनातला ते वादळ जेव्हा कॅनव्हासवरती उतरतं आणि ते उतरताना त्याच्यामधून झालेली निर्मिती एक अवर्णनीय आनंद जो शब्दामध्ये एक्सप्रेस करू शकत नाहीत, अशा प्रकारचा आनंद आपण उपभोगू शकतो. आणि म्हणूनच मग ही पेंटिंग बघताना त्यांच्या संकल्पना, त्याच्या मागे निर्मितीची प्रोसेस ही जेव्हा आपण अशा कलाकारांकडून ऐकून घेत असतो, तेव्हा आपलंही त्यांच्या त्या भूमिकेमध्ये जाऊ शकतो, त्या चित्राचा आनंद अधिक चांगल्या रीतीने घेऊ शकतो. सुभाष गोंधळे सर, हा तुमचा एकंदर जीवन प्रवास आणि एकंदर असलेलं हे आयुष्य कसं जगावं आणि जगत असताना हा निरामय एक भक्तिमय आनंद, कारण ही पण कला ही एक भक्ती आहे. परमेश्वराचीच ही रूपं आहेत, ही परमेश्वराची रूपं, ईश्वराची रूपं ह्या आपल्या हातातून कलाकारांच्या साकारत असतात. आणि ही भक्तीचं फार मोठं आपली बळ आणि आपल्याला ह्या जीवनामध्ये एक चांगलं आयुष्य, एक तणावरहित आनंद आयुष्य आपल्याला कसं जगता येईल याचं चांगलं एक मोडस ऑपरेंडी प्रोसेस तुम्ही चांगल्या रीतीने एक्सप्रेस करून सांगितली. मला खात्री आहे की आपल्या मित्रांना ही प्रोसेस नक्कीच आवडेल आणि ते पण हे सगळं आयुष्य जगताना एक आपल्या मनाच्या ह्या कोपऱ्यामध्ये आपल्यामध्ये असलेल्या सुप्त गुणांना, ह्या निरामय आनंदाला नक्कीच ते स्वीकारतील आणि त्याचं स्वतः इतरांनाही प्रदर्शन करून, इतरांनाही या आपल्या वारीमध्ये सामील करून घेतील. पंढरीची वारी तशीच असते, त्या वारीचं बी फार महत्त्व असतं. आपल्या ही जीवनाची वारी तशीच असते आणि याच्यामध्ये आपण आपल्या सवंगड्यांना, आपल्या मित्रांना, कुटुंबांना आणि या जगामधील असलेल्या प्रत्येकाला, या जीवसृष्टीला ज्ञानेश्वरांची विश्वबंधुत्वाची कल्पना फार मोठी आहे. आणि ह्या जेव्हा तुम्ही ह्या प्रेममय आणि एका चांगल्या भक्तिमय दृष्टिकोनातून या सृष्टीकडे पाहतात आणि हे विश्वाची माझ्या घरी संकल्पना येऊन आपण ह्या वारीमध्ये जेव्हा सामील होतो, त्या ह्या भक्तिमय वारीतून मिळणारा आनंद हा शब्दात व्यक्त करता येत नाही. आणि असा आपण आनंद घ्यावा असं मी दिलीप राऊत आपल्याला नमूद करतो. ह्याच्यानंतर पुढचा व्हिडिओ ही सुभाष गोंधळे सर यांनी काढलेल्या काही चित्राच्या, त्याच्या पाठीमागच्या संकल्पना, त्यांच्या स्टुडिओमध्ये असलेले जे काही चित्रातून आपण घेणार आहोत. पण म्हणून ह्याच वेळी मी आता श्री सुभाष गोंधळे सर यांचं अभिनंदन आणि धन्यवाद देतो. स्टे ट्यून. मित्रो, सुभाष गोंधळे सरांनी त्यांचा जीवन प्रवास जसा सांगितला तसा तो प्रत्यक्ष पाहणं याचा भाग्य आज आपल्याला लागणार आहे. त्यांची विविध कलाकृती, त्यांनी जी मांडलेले विचार, त्यांच्या हातातून, त्यांच्या कुचल्यातून त्याचं झालेलं हे प्रदर्शन आता आपण पाहणार आहोत. स्टे ट्यून. वा,
अतिशय छान चित्रापैकी हे चित्र दिसतं आहे. बोट आहे, शीड आहे, नारळाची झाडं आहेत. बाजूलाच असलेलं एक हे घर दिसतं आहे. सर, हे आता चित्र आपण कशी ही कल्पना सुचली, एकदम कसं क्लिक केलं आणि ह्याच्यातलं एखादं तो तुम्ही निवडलेला एखादा स्ट्रॉंग पॉईंट कोणता आहे? हे चित्र जे आहे हे मी शाळेमध्ये असताना इयत्ता 8वीत असताना केलेलं चित्र आहे. आणि त्यावेळेला चित्र ते कुठेतरी मला वाटतं एक ग्रीटिंग वगैरे मी बघितलं होतं आणि ते बघून ते आवडल्यामुळे मी तसंच्या तसं काढण्याचा तो प्रयत्न केलेला आहे. सुरुवातीला कसं असतं ना की चित्रकार जो असतो तो हे सगळं शिकत असतो आजूबाजूच्या वातावरणातून किंवा चांगली चित्र बघितली असतील त्यांच्याकडून, उत्कृष्ट सिनियर चित्रकारांकडून त्याला ते प्रभावित होत असतो आणि मग त्याला जे आवडतं ते तो करण्याचा प्रयत्न करतो. तसंच ते मला एक ग्रीटिंग कार्ड होतं, ते आवडलं होतं, त्याच्यावरनं मी ते करण्याचा प्रयत्न केला. छान छान. म्हणजे शिकताना असंच शिकलं तर जास्त संयुक्तिक ठरतं की आपल्यासमोर एखादं चित्र आहे, एखादं शास्त्रज्ञ आहे, एखादी कलाकार आहे, त्यांचं आपण पेन्सिलने चित्र काढून किंवा कलर्सने चित्र काढून आपण प्रॅक्टिस करायची. आपणच आपलं थोडं दुखायचं, आपल्या शिक्षकांना दाखवायचं हे ओरिजिनल आणि हे मी काढलेलं. मग याच्यातून बरंच काही शिकण्याचं. वा, अतिशय सुंदर निसर्ग चित्र हे एखाद्या समुद्रकिनारचं हे दिसतं आहे. छानपैकी बोट हा मच्छीमार थोडी बहुत मच्छीमारी करून आता हा किनाऱ्याला येतो आहे. संध्याकाळची वेळ असावी आणि हे विहंग करत पक्षी आपल्या घराकडे परतत असावे. बऱ्याचशा बोटींनी नांग्या टाकलेल्या आहेत. तर ह्या चित्राबद्दल आपण थोडंसं. साधारण तो काळ होता 80-81 साली. मी इथून मुंबईला प्रवास करत असे आणि त्यावेळेला मी लोकलनी जात असताना आपल्या भाईंदरच्या खाडीमध्ये विशेष करून शिडाच्या बोटी मी त्यावेळेला बघितलेल्या होत्या आणि ते कुठेतरी तिथे शक्य नव्हतं बसून चित्र काढणे. त्यामुळे मी ते रोज प्रवास करत असताना जाताना येताना तो डोळ्यामध्ये साठवून ठेवत असे. पूर्वेला दिसणारे डोंगर आणि ते असं सगळं आणि ते कुठेतरी चित्रात काढावं असं माझ्या मनामध्ये खूप दिवसांपासून होतं. आणि एक दिवस मग मी ते सर्व मेमरीने ते रेखाटलं आहे, कल्पना करून सगळं रेखाटलं आहे आणि त्याच्यामध्ये एक महिला सगळी फुलं घेऊन चालली आहे वगैरे असं ते कल्पना करून ते ॲड केलं त्याच्यामध्ये. असं हे चित्र आहे. याच्यामध्ये डोंगरांच्या रांगा दिसत आहेत, जवळचे डोंगर, जवळच्या डोंगरावरती काही झोपड्या दिसत आहेत, पलीकडचे डोंगर, त्याच्या मागे अजून काही डोंगर दिसत आहेत अस्पष्ट झालेले. तर हे असं सगळं जे आहे ते निसर्गातून प्रेरणा घेऊन केलेलं हे चित्र आहे. हे मला असं वाटतं मी फर्स्ट इयरला असताना केलेलं आहे, म्हणजे 81 साली केलेलं चित्र आहे. छान. पुढचं चित्र हे बहुतेक ही काही चित्र आहेत. हे बँड्रा स्टेशन आहे. ओके. हे मी कॉलेजला असतानाच केलेलं आहे. साधारण 80-82 सालचंच ते चित्र आहे आणि खूप मारिओ मिरांडांना हे चित्र खूप आवडलं होतं. आणि तसंच जे मी म्हटलं की माझ्या मुलाखतीमध्ये सांगितलं वपू काळेंना जी काही चित्र माझी आवडली त्यापैकी ही काही चित्र आहेत जी बिल्डिंग्स वगैरे दिसत आहेत जुन्या. हे जे चित्र बघताय आपण हे बँड्रा पश्चिमेला बँडस्टँडला असलेलं हे चित्र आहे. हे आणि बँड्रा रेल्वे स्टेशनचं चित्र मी एकाच दिवशी केलेलं आहे. आणि हे चित्र आहे क्रॉफर मार्केटमध्ये. एक चांगली गजबजलेली अशी छान चाळ आहे, त्याच्या खाली काही दुकानं आहेत, रस्त्यावरती कार आहेत. तसंच एक जो आपण ज्याला हमाल म्हणतो तो एक डोक्यावरती काहीतरी हे घेऊन चाललाय, टोपली वगैरे सामान, असंही त्यामध्ये दिसतंय. हे क्रॉफर मार्केटमधला हा परिसर आहे. छान सर, आपण छानपैकी हे सगळं पकडलेलं आहे. हे जे बँड्रा स्टेशनचं चित्र आपण साकारलेलं आहे हा ही जुन्या टाईपचं हे चित्र आहे. पण हे साकारताना एखाद्या नवीन कलाकाराने त्याच्यातले कोणते पॉईंट्स ध्यानात घ्यायला पाहिजेत याबद्दलची माहिती जरा विषयात करा. एक काळ होता की त्यावेळेला मी मुंबईमध्ये हॉस्टेलला राहत होतो, कॉलेजमध्ये शिक्षण घेत होतो आणि उरलेल्या वेळामध्ये मी सबन मुंबई
फिरत असे आणि मुंबई फिरत असताना माझ्या काही लक्षात आलं की काही ज्या जुन्या इमारती आहेत, ब्रिटिशकालीन इमारती आहेत, त्याचं जे सौंदर्य आहे, त्याचे जे रूफटॉप्स आहेत किंवा त्याच्यामध्ये जे आपण म्हणूया की जे आर्चेस आहेत आणि ज्या पद्धतीचं बांधकाम केलेलं आहे, कौलारू बांधकाम आहे, त्याचं जे छप्पर आहे ते कौलारू आहे आणि त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी उजेड आतमध्ये यावा म्हणून जे शेजारी त्यांनी काही खिडक्या ठेवलेल्या आहेत, वरती टॉवर ठेवलेला आहे, तो जो टॉवर आहे त्याच्यामध्ये काही नक्षी आहे. तर हे सगळं तुम्ही बघितलं असेल की त्याचे जे काही खांब आहेत लाईटचे वगैरे ते सगळीकडे त्यांनी एक कलात्मकता त्याच्यामध्ये दिसून येते आणि ती मला खूप आवडली आणि मी ते स्टेशन नक्की ठरवलं की एक दिवस आपण चित्रित करूया आणि मग असंच मी एक दिवस बँड्राला गेलो. या रेल्वे स्टेशनच्या समोर एक मोची बसलेला होता चप्पल बूट शिवणारा, त्याच्याजवळ त्यांनी एक मला स्टूल दिलं बसायला, त्या स्टूलवर बसून मग मी हे चित्र काढले. वा, छान. तसंच ते बँडस्टँडचं चित्र आहे. तसं हे बँडस्टँडचं आहे. हां, आणि हे जे क्रॉफर्ड मार्केट क्रॉफर्ड मार्केटचं ह्याच्यामधला युनिक पॉईंट हा सरांनी जो टिपलेला आहे, हा बिल्डिंग तर आहेतच, पण हा हमाल. क्रॉफर्ड मार्केट म्हटलं म्हणजे तिथे बऱ्याच प्रकारचे भाजीपाला, फळ, फळावळ, इतर आयटम येत असतात आणि हे असताना त्या रस्त्यावरून हा हमाल जर दिसला नाही तर ते एक चुकल्यासारखं होईल. म्हणून सरांनी हा हमाल बरोबर टिपलेला आहे आणि एक छानपैकी वास्तववादी चित्रण आपल्या डोळ्यासमोर येत आहे. ह्या इथे असलेली माणसं पण दाखवली आहेत, ज्या डोळ्यांना आपल्याला जे दिसतं ते तिथे सादर करणं हे फार महत्त्वाचं असतं. काही वेळा आपल्या कवी कल्पना असतात त्या थोड्या बाजूला ठेवून वास्तववादी चित्रण करण्याचा जर ह्या विद्यार्थ्याने प्रयत्न केला तर ह्याच्याबद्दल तर थोडे आणखी दोन शब्द गोष्टी सर आपल्याला सांगतात. मित्र, चित्रकलेच्या प्रवासामध्ये वेगवेगळे टप्पे असतात, पण त्याच्यामध्ये जेव्हा आपण चित्रकला शिकत असतो त्यावेळेला गुरु जे आपल्याला सांगत असतात त्याच्यावरती तुम्ही पूर्ण श्रद्धा ठेवली पाहिजे आणि ते जे काय सांगतात त्याचं तुम्ही हे फॉलोअप केला पाहिजे आणि तशा पद्धतीने काम केलं पाहिजे. तर तेच कॉलेजमध्ये असताना जे वास्तववादी यथार्थ दर्शन आपण म्हणू तसं यथार्थ दर्शन तुम्ही समोर जे दिसतं त्याचं चित्रित करणे हे त्यावेळेचं तुमचं काम असतं. तर तशा पद्धतीने मी हे त्या स्थळाचं यथार्थ दर्शन चित्रित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये थोडीशी कलात्मकता वापरली आहे की एक बिल्डिंग जी समोर आहे ती स्पष्ट दिसते, मागच्या अस्पष्ट दिसत आहेत. ते मागचं बिल्डिंग अस्पष्ट दाखवून मी याला इम्पॉर्टन्स देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा पद्धतीनं ते बारकावे केले आणि ही चित्र वपू काळेंना खूप आवडली होती आणि या चित्रांमुळेच माझा आणि वपूंचा नंतर मग खूप चांगला घनिष्ठ संबंध आला. ही आताची काही निसर्ग चित्र म्हणजे ही माउंट केलेली नाही आहेत, सर ही आपण कधी काढली? ही चित्र मी या लॉकडाऊन पिरियडमध्ये कोरोना काळामध्ये ही चित्र काढलेली आहेत आणि घर बसल्या कुठे बाहेर जाणं येणं नव्हतं, त्याच्यामुळे माझ्याकडे जे काही रेफरन्सेस वगैरे होते त्याचा उपयोग करून ही चित्र काढण्याचा प्रयत्न केला आणि काही जुनी चित्र होती त्याला रिपेअर करण्याचा प्रयत्न केला. अशा पद्धतीने जवळजवळ 40 चित्र मी या लॉकडाऊनमध्ये नीट केली किंवा नवीन काढली असं केलं आहे. आणि त्या लॉकडाऊन काळामध्ये बाकी जी काय माझ्याकडे जे मंडळी आली भेटायला किंवा काय आजूबाजूचे त्यांनाही बसवून काही चित्र काढण्याचा प्रयत्न केला आहे. हे चित्र जुनं चित्र आहे, हे साधारण 2012मध्ये आमच्याकडे गादी शिवायला एक माणूस आला होता, कारागीर होता तो, तर त्याचं मला एकंदरीत ती टोपी त्याचं जेस्चर छान वाटलं म्हणून त्याला प्रत्यक्ष बसवून समोर त्याचं चित्र काढलं आहे. छान, अतिशय नजर एक शून्यात हरवल्यासारखे दिसतं आहे आणि तेच आपलं एक वेगळं अमूर्त रूप. ते केस थोडे वाढलेले आहेत, दाढी थोडी मोकळी आहे, मिश्रित पण तशी आहे आणि अशा रीतीने चांगली छानपैकी टोपी घालून हा गादीवर तुझ्या इथे येतो आणि तू अचूकरित्या तुझ्या कुंतल्यातून त्याला इथे साकार करतो आहे. अतिशय चांगलं चित्र आपल्याला बघायला मिळतं. हां, हे जे पहिलं चित्र आहे तो माझ्याकडे काम करणारा माणूस आहे जो माझं
ऑफिसची कामं वगैरे ॲड एजन्सीची कामं करतो, ती व्यक्ती आहे ही. नंतर हे वसईतील आपल्या प्रसिद्ध लेखक आणि संदीप राऊत आहेत, त्यांचं केलेलं आहे. हे माझ्या मिसेसचं केलेलं आहे चित्र. तिला चित्र काढत असताना दुपारच्या वेळेला तिला म्हटलं बस मी तुझं चित्र काढतो. तर ती बसलेली असताना कुठेतरी डोळ्यामध्ये तिच्या थोडीशी तिला झोप येते असं ते जाणवत आहे. ते तिच्या अर्धवट मिटत आलेल्या डोळ्यांकडे बघून तसं ते दिसतं, ते त्यात आलेलं आहे. छान. आपण चेहऱ्यावरचे भाव आणि डोळ्यातली झोपेची छटा अचूक टिपलेली आहे. हे चित्र आहे माझ्या मुलाच्या मित्राचं चित्र आहे. तो पुण्याला असतो, पुण्यावरनं इकडे आला होता मुक्कामी राहायला, तर त्याला बसवून त्याचं चित्र काढलेलं आहे. छान. हो, असं तिरपं घेतलं तर ते जरा असं घेऊ. नाही वरनं घ्यायचं टॉपिक. येस. आणि ही आता सेल्फ पोर्ट्रेट म्हणजे या लॉकडाऊनच्या काळामध्ये सरांनी दाढी वाढवली आणि मग ते दाढी वाढवली असताना थोडी डोक्यावरती एक वेगळी टोपी असेल, फेटा असेल किंवा एक असंच आपलं मूळचं रूप त्यांनी सादर केलं आहे. आता याबद्दलचं थोडंसं आपण जरूर म्हणा की एक्झॅक्टली ही टोपीच का घातली, हा फेटाच का घातला आहे? मला चित्रकलेमध्ये जे वेगवेगळे प्रकार असतात त्याच्यामध्ये निसर्गचित्रण आहे, व्यक्तिचित्रण आहे. तर हे समोर बसवून एखाद्या व्यक्तीचं चित्र काढणं हे आम्ही नेहमीच करत असतो. पण सेल्फ पोर्ट्रेट म्हणजे आरशामध्ये बघून आपलंच प्रतिमा आपणच साकारायची, तर हा एक प्रकार, याला म्हणतात सेल्फ पोर्ट्रेट. हे अनेक मोठ्या सर्व चित्रकारांनी सेल्फ पोर्ट्रेट केलेली आहेत. तर तशा प्रकारचा प्रयत्न मी हा केलेला आहे. आणि या लॉकडाऊनमध्ये कुठे जाणं येणं नसल्यामुळे स्वाभाविकच रोज दाढी करण्याचा कंटाळा येत असल्यामुळे मी दाढी वाढू दिली. आणि नंतर मग दाढी वाढल्यानंतर त्याचं वेगवेगळ्या पद्धतीने कशा पद्धतीचं एक गेटअप करून मी माझंच पोर्ट्रेट किंवा माझीच हे व्यक्तिचित्रणं केलेली आहेत. असंच एक हे चित्रण एकदम हे हा जो म्हातारा आहे तर तो मला नेटवरती एक चांगलं पोर्ट्रेट असं म्हाताऱ्याचं मला दिसलं, तर मी त्याचंसुद्धा बघून तसं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे पेस्टलमध्ये केलं आहे मी. हे बाकीचं वॉटर कलर होतं, हे एक येलो कलरमध्ये आहे, ते सुद्धा पेस्टलमध्ये आहे. तर हे पण पेस्टलमध्ये, ड्राय पेस्टलमध्ये मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर वेगवेगळे माध्यमं वापरूनसुद्धा मी काही चित्रनिर्मिती करण्याचा प्रयत्न करत असतो. हे एक व्यक्तिचित्रण आहे. हे म्हणजे माझ्या मुलाचंच मी पोर्ट्रेट केलेलं आहे. त्याला खेळायला जायचं होतं, पण मी त्याला जबरदस्ती समोर बसवलेलं आहे आणि त्याचं चित्र काढलेलं आहे. तर त्याला थोडीशी नाराजी त्याच्या चेहऱ्यावरती दिसते आहे, असं ते चित्र आहे. म्हणजे नॉर्मली काय असतं, मुलांना तुम्ही बसवलं म्हणजे त्यांना एका जागी बसायचं आहे, तो कंटाळा, त्यामुळे तो थोडासा कंटाळलेला आहे त्याच्यामध्ये आणि नाराजी दिसते आहे चेहऱ्यावरती. तर असं ते चित्र करत असताना त्या व्यक्तीचा मनोभाव किंवा त्याच्या मनातल्या कल्पना त्या तुमच्या चित्रात येणं हे फार महत्त्वाचं असतं, किंवा ते काही वेळेला तुमच्या सरावानी ते आपोआप येत असतं असं मी म्हणेन. छान. हा तसाच एक माझ्या मुलाचा मित्र आहे, त्याचं मी चित्रण केलेलं आहे. ही पण एक मुलगी, मुलाची वर्गात कॉलेजमधलीच मुलगी आहे. ही गणपतीला आमच्याकडे आली होती आणि म्हणाली की काका तुम्ही मागच्या वर्षी माझं चित्र काढणार होतात, ते काढलं नाही, तर आता यावर्षी तुम्ही काढणार का? तर मी म्हटलं चल ठीक आहे, ताबडतोब तिचं मी चित्र काढून दिलं. छान. ही आपण आता पोर्ट्रेट्स बघितली, निसर्गचित्र बघितले आणि आणखी काही निसर्गचित्र आपल्या इथे, निसर्ग म्हणजे वास्तविक चित्र आपल्या इथे आता आहेत. हे सर कुठलं चित्र आहे? हे आपला पाचू बंदरचा कोळीवाडा आहे, जिथे पूर्वी अशाच प्रकारच्या कौलारू घरं, झोपड्या वगैरे होत्या. तर ते मी आणि त्यांच्या त्या टोपल्या वगैरे ठेवलेल्या आहेत बाहेर मच्छीच्या. ती एक कोळीण आहे, ती हातात टोपली घेऊन कुठेतरी चाललेली आहे. एक दूरवरून एक कोळीण डोक्यावर टोपली घेऊन येते आहे. तर हे सगळं तिथलं पाचू बंदरला कोळीवाड्यातलं साधारण एक चित्र केलेलं आहे. ही बरेच
पूर्वी केलेलं आहे. 92मध्ये केलेलं चित्रण आहे. आणि हे बहुतेक मला तरी वाटतं आदिवासी पाड्यातील चित्र असावं. हो, ही आदिवासी लोकांची जी काही घरं असतात, झोपड्या ते करतात, तर तशा पद्धतीचं हे चित्र आहे. हे 1982 साली मी केलेलं आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला जे झोपड्या दिसतात त्याच्यावरती जे छप्पर आहे ते नारळाच्या आणि या गवताच्या वगैरे त्या अशा विणून ते छप्पर केलेलं आहे. आणि कुडाचं झोपड्या आहेत ह्या, आणि त्याच्यावरती शेणाने सारवलेलं आहे. अशा पद्धतीचं हे आदिवासी लोकांच्या झोपड्या आहेत. आणि हा जो छानपैकी होळीचं अतिशय जिवंत चित्र याच्यामध्ये दिसतं आहे. आय एम फिलिंग नाऊ दॅट आय एम इज ॲट शिवशोर. म्हणजे मला तर वाटतं हे जेटीजवळचं असावं, कारण समोर उरणचा डोंगर दिसतोय. हे सर चित्र कुठलं? आणि हे चित्र अगदी आत्ता अलीकडे केलेलं आहे मी. डिसेंबर महिन्यातच केलेलं चित्र आहे हे. आपल्या वसईला आता जी जेट्टी आहे त्या जेट्टीवरती बसून हे केलेलं चित्र आहे. हे 8 डिसेंबरला केलेलं आहे. 8 डिसेंबर 2020. मग ही मला तरी वाटतं तुम्ही ही जी स्टाईल वापरली याच्यामध्ये, ते कलर्स किंवा काय वाटतं, हे थोडं वेगळं वाटतं. म्हणजे हे चित्र जास्त उठावदार दिसतंय. ही पारदर्शक रंग आहे, जलरंग, पारदर्शक जलरंगामध्ये केलेलं आहे. अच्छा. आणि याच्यामध्ये असं असतं की तुम्ही जे काय चित्र करता याच्यामध्ये करेक्शन करायला वाव नसतो. जे काय तुम्ही एकदा चित्र केलं ते फायनल असतं, असं आहे. त्यामुळे हे सेन्सिटिव्ह आहे. हे कलर जे आहेत ना हे अतिशय सेन्सिटिव्ह असतात. याच्यामध्ये चित्र करताना खूप जपून करावं लागतं. याच्यामध्ये करणं चित्र, पण याची तुम्हाला आनंद जो असतो जलरंगामध्ये चित्र करण्याचा, हा एक विलक्षण आनंद असतो. खूप मजा येते काम करायला. तशा पद्धतीचं हे काम केलेलं आहे. आणि मी जास्तीत जास्त जलरंगातच काम केलेलं आहे. येस, जेवढी रिस्क मोठी तेवढा फायदा जास्त आणि आनंद जास्त. आनंद जास्त. फायदा म्हणजे मला आनंदच म्हणतं आहे, नॉट अ मॉनिटरी वन. आणि हे मला तरी वाटतं ही आपला वसईचा किल्ला आहे. सुंदररित्या ह्या ब्लॅक अँड व्हाईटमध्ये तुम्ही जो सादर केला आहे, हे कधीचं चित्र आहे? हे मी 1985 साली केलेलं चित्र आहे. हो. आणि हे आपल्या वसईच्या किल्ल्यातलं जे काय एक टॉवर आहे आतमध्ये, तर ते टॉवरचं मी चित्रण केलेलं आहे. आणि हे बारीक बारीक रेषा मधून ते साकारलेलं आहे. ब्लॅक पेननी ते केलेलं आहे. आणि वेगळ्या पद्धतीचं, म्हणजे रंग कुठेही न वापरता त्याच्यामध्ये ब्लॅक अँड व्हाईट स्वरूपाचं असं ते चित्रण केलेलं आहे. आणि ते प्रिंटिंगसाठी जास्ती सोयीचं असतं म्हणून तशा पद्धतीचं चित्रण केलेलं आहे. ह्या टॉवरच्या बाजूला एक चिंचेचं झाड होतं. ते चिंचेचं झाडसुद्धा तिथे दाखवलेलं आहे. आणि तिथे म्हशी वगैरे चरायला आलेले आहेत. एक जुन्या पद्धतीचं जोडपं तिथे फिरायला आलेलं आहे. त्यांनी फेटा वगैरे गुंडाळलेला आहे. आणि तसंच आपलं एक कोळी बांधव काहीतरी मच्छी वगैरे घेऊन तिथे चाललेला आहे. अशाही पद्धतीचं एक मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि पुढचं हे चित्र आणखी एक भाग, पण एका वेगळ्या रीतीने सुंदररित्या म्हणजे प्रकाशाचा चांगला उपयोग करून हे चित्र सरांनी सादर केलं. ह्या मागची पाठी गिमिक काय आहे हे आपल्या मित्रांना आणि विद्यार्थ्यांनाही आपण विशेष करू असं मी. हे स्थळ आहे वसई किल्ल्यातील आतमध्ये एक किल्ला आहे, त्याला बाले किल्ला म्हणतात. आणि त्याचं हे प्रवेशद्वार आहे. म्हणजे त्याला गेट ऑफ सिटाडेल सुद्धा म्हणतात. सिटाडेल म्हणजे बाले किल्ला. तर तसं ते गेट आहे. आणि याच्यामध्ये हे जलरंगात केलेलं आहे. विशेष म्हणजे याच्यामध्ये जो काय छायाप्रकाश आहे, म्हणजे जे काय त्यांचं कलाकुसर आहे ती छायाप्रकाशामुळे स्पष्ट दिसते आहे. आणि ते मी जास्तीत जास्त करून जवळून साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे. छान स्पष्टपणे दिसतं. आपण ही आपल्या कुंचल्यातून ही जी डिझाईन इथे आपण साकारलेली आहे अतिशय सुंदर दिसतं. हे चित्र 1985 साली केलेलं आहे. 1985 साली केलेलं आहे. नंतर हे चित्र सुवार्थानी
त्यांच्या मुखपृष्ठावर सुद्धा एकदा वापरलेलं आहे. वा वा, सुंदर सुंदर. हे छानपैकी मंदिर आहे, कुठलं आहे? हे मंदिर आहे आपल्या देवतलावचं जे हनुमान मंदिर आहे ओ, त्या मंदिराचं चित्र आहे. हे पावसाळ्यानंतर काढलेलं आहे. पावसाळ्यामध्ये तो तलाव संपूर्ण भरलेला असतो आणि त्याच्यामध्ये त्या मंदिराचं जे प्रतिबिंब पडलेलं आहे, तर ते तिथून मी बऱ्याचदा जाणं येणं करत असतो आणि ते दृश्य कधीतरी एकदा आपण चित्रात नक्कीच हे चित्रित करावं अशी खूप दिवसापासूनची इच्छा होती. मग एक दिवस मी तिथे गेलो आणि ते चित्र माझ्या पद्धतीने ते चितारलं. छानपैकी चित्र आहे. आणि तसंच हे आणखी एक मंदिर, हा घुमट असलेला छानपैकी घुमट सरांनी साकार केला आहे. त्या घुमटावरती आणखी एक घुमट आणि वरचा झेंडा, समोर असलेली दीपमण आणि काही पार्क केलेलं व्हेकल. हे कुठलं आहे चित्र सर? हे चित्र आहे निर्मळच्या सुळेश्वर मंदिराचं. हो, म्हणजे ते तलावाच्या पलीकडे, तलावाच्या पलीकडे तलाव आणि तलावाच्या पलीकडे आहे. तर तिथे जाऊन तिथे बसून हे चित्र काढलेलं आहे. अतिशय उत्कृष्ट छटा आणि आजूबाजूच्या झाडांची पण जी पिवळसर काही पानं आहेत, काही गर्द हिरवी आहे. आणि हा निसर्गाचा जो चमत्कार आहे तोही आपण चांगल्या रीतीने टिपलेला आहे. अतिशय सुंदर सुबक असं हे चित्र दिसतं. आणि दिस इज द लेटेस्ट वन. लेटेस्ट. आणि आता हे एक्झॅक्ट ठिकाण कुठे आहे, ह्याबद्दलची माहिती थोडी द्यावी. हे चित्र मी अगदी आत्ता या 2020च्या शेवटच्या दिवशी काढलेलं आहे. म्हणजे 31 डिसेंबरला हे चित्र काढलं. आणि हे चित्र आहे माझ्या रोजच्याच रहदारीच्या रस्त्यावरती, म्हणजे रमेदीचा भाग आहे हा. आणि तिथे रमेदीला एक क्रॉस आहे, तिथे त्या क्रॉसवरती तिथे बसून हे चित्र मी काढलेलं आहे. याच्यामध्ये वसईतील आणि नाट्यक्षेत्रातील, महाराष्ट्रामध्ये ज्यांनी नाट्यक्षेत्रामध्ये खूप मोठी भूमिका बजावली आणि गाजवली नाट्यक्षेत्र, असे श्री मास्टर दत्ताराम यांचं ते घर आहे. त्यांच्या निवासानी ते पावन झालेली ती वास्तू आहे. तर ती चित्रात आपल्या कधीतरी काढावी, चित्रात ती चितारावी, हे माझ्या खूप वर्षापासून माझ्या डोक्यात होतं. आणि ते मी 2020मध्ये पूर्ण केलं. आणि त्याच्या अलीकडचं जी वास्तू आहे ते वसईतील प्रसिद्ध विधितज्ञ श्री किशोर पाटील साहेब त्यांचं ते घर आहे आणि जुनी वास्तू आहे. अशा पद्धतीचं ते समोर सगळं बऱ्यापैकी तिथे झाडं वगैरे आहेत उगवले, मागे नारळाची झाडं दिसत आहेत. आणि हा जो रस्ता दिसतोय हा रस्ता आहे रमेदीकडून सरळ होळीकडे जाणारा रस्ता आहे. आणि त्याच्या मागे एक टेलिफोनचा खांब पण दिसतोय कारच्या मागे. आणि अशा पद्धतीने हिरवंगार असं ते सगळं निसर्ग, पाठीमागची झाडं, असं मी माझ्या चित्रामध्ये चित्रित करण्याचा प्रयत्न केला आहे. अतिशय सुंदर आपण व्यक्त होत असता सर याच्याबद्दल. आणि हे प्रदर्शन सगळं आता आपल्या मित्रांना दाखवताना मला अत्यंत आनंद होत आहे. थँक्यू सर. मागे सांगितल्याप्रमाणे ह्या चित्रकलेमध्ये विविध प्रकारची चित्र काढली जातात. म्हणजे निसर्गचित्रण, व्यक्तिचित्रण, स्थलदर्शन, आणि हे असं असताना पोर्ट्रेट असतात. आणि जेव्हा शेवटची पायरी म्हणण्यासारखं किंवा अत्युच्च शिखर गाठण्यासारखं चित्रण म्हणजे ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग. सरांचं हे चित्र आता आपण पाहतात, याची संकल्पना, ह्याच्यामध्ये ॲबस्ट्रॅक्टनेस काय आहे हे त्यांच्या तोंडातून आहे का? काय असतं की चित्रकलेचा जो प्रवास असतो त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण शाळेमध्ये चित्रकला शिकत असतो. मग कुठेतरी आपण बघितलेली चित्र काढण्याचा प्रयत्न करतो, त्याला आपण कॉपी करणं म्हणतो. मग नंतर हळूहळू आपण जसं पुढे जातो तसं प्रत्यक्ष एखादी वस्तू किंवा एखादं चित्रण निसर्गचित्रात जाऊन तिथे समोरचा निसर्ग बघून किंवा एखाद्या व्यक्तीला समोर बसवून त्याचं चित्रण आपण करत असतो. अशा पद्धतीने आपला हा प्रवास सुरू असतो. पण त्याच्याही पुढे जाऊन जेव्हा आपण मूर्त चित्रकला आपण करत असतो, अनेक वर्ष करतो, पण त्याच्यानंतरही पुढे जाऊन अमूर्त चित्रकलेचा प्रवास हा सुरू होत असतो. आणि हे कसं होतं
तर इतक्या वर्षामध्ये तुम्ही तुमच्या प्रवासामध्ये अनेक व्यक्तींना भेटत असतात, अनेक पुस्तकांचं वाचन तुमच्याकडून होत असतं, अनेक लोकांचे तत्त्वज्ञानावरती तुम्ही काही ऐकलेलं असतं, वाचलेलं असतं, काही लोकांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्याकडून तुम्ही काही गोष्टी समजून घेतलेल्या असतात आणि अशा पद्धतीचं जेव्हा तुम्ही पुढे जाता तेव्हा ते एक मूर्त चित्र जे असतं ते अमूर्त चित्रकलेमध्ये परावर्तित होत असतं आणि त्याच्यामध्ये तुम्ही वैचारिक पद्धतीने मग चित्रकलेला सुरुवात करता. मग त्याच्यामध्ये तुमची विचार करण्याची जी काय पद्धत आहे किंवा तुम्ही जे काय आजपर्यंत जे काय अनुभवलेलं आहे ते तुम्ही त्याच्यामध्ये आपोआपच ते उमटत असतं. तर तशा पद्धतीने ही माझी काही सिरीज आहे ज्याला अमूर्त आपण चित्रकला म्हणतो. तर त्यामधली ही सिरीज आहे आणि सुरुवातीची माझी जी सिरीज होती अक्षरा, त्याच्यानंतर मी मंत्रा सिरीज केली आणि त्याच्यानंतरची सिरीज आहे ती उत्पत्ती म्हणून आहे. ही चित्र आपोआप घडत गेली पण त्याचं नंतर मी अवलोकन केल्यानंतर त्याला मी नाव दिलं. तर या चित्रामध्ये मला निसर्गाची जी आपण म्हणतो की निर्मिती झालेली आहे किंवा पृथ्वीवरती आपण सुरुवातीला जी जीवसृष्टी निर्माण झाली ती कशी झाली असेल तर त्या पद्धतीचं ते आपोआप माझ्या चित्रामध्ये काही गोष्टी उमटल्या म्हणून मी त्याला उत्पत्ती ही सिरीज असं मी त्याला म्हटलेलं आहे. आता या चित्रामध्ये मी जेव्हा संपूर्ण चित्र मी पूर्ण केलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की याच्यामध्ये कुठेतरी म्हणजे हिरव्या रंगाचा प्रभाव जास्ती आहे. हिरव्या रंगामध्ये काही गडद शेड्स आहेत, काही लाईट आहेत आणि त्याच्यामध्ये चित्रित करत असताना मला कुठेतरी मासा चित्रित करावासा वाटला म्हणून ते मासे मी चित्रित केले. इथे कुठेतरी दिव्यासारखं सिम्बॉलिक असं दिव्यासारखी चित्र दिसत आहेत ती त्याच्यामध्ये आली. हा जो एक जीव आहे याला आपण काही नाव देऊ शकतो तसा एक जीव तिथे निर्माण झालेला आहे ज्याला आपण अगदी पहिला जीव म्हणूया किंवा जे पृथ्वीच्या पाण्यामध्ये एकपेशीय त्या जीवातून तशा पहिली सृष्टी निर्माण झाली आणि हेच सरांच्या डोक्यात आहे. आणि हे चित्र झाल्यानंतर मग मला लक्षात आलं की याला आपण उत्पत्ती हे नाव छान 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 देऊया म्हणून. कलाकाराच्या मनातल्या द्वंद्वाला आणि त्या वादळाला असा हे मूर्त स्वरूप या मूर्त सिरीजमध्ये येत असतं आणि ह्या निर्मितीचा आनंद वर्णावा तेवढा थोडा आहे. आणि ही संकल्पना ही आयडिया समजून घेण्यामध्ये आता सरांनी हे जे काही कथन केलं आवडीने अतिशय सुंदर चित्रण ह्या चित्रामध्ये दिसतं. आणखी एक चित्र आता आपल्या डोळ्यासमोर ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंगमधलं आहे. सर ह्या चित्राची संकल्पना आणि हे कसं सादर केलं? जसं मी म्हटलं की मी सातत्याने चित्रकला करत असतो आणि त्याचा प्रवास हा चालूच असतो. म्हणजे याच्यामध्ये कोणतंही जे आहे चित्र आपण आपला शोध घेत असतो. आपण व्यक्त होणं म्हणजे काय असतं की आपल्या मनामध्ये जे विचार येतात किंवा आपण जे अनुभवलेलं असतं, जे वाचन केलेलं असतं, आपल्यावर जे संस्कार झालेले असतात ते तुम्ही सातत्याने एखादी कला निर्मिती करता तेव्हा ते आपोआपच ते चित्रामध्ये उमटत असतं. तर अशा पद्धतीचं हे जे चित्र पुढे जाऊन माझी जी सिरीज झाली गती नावाची, त्या गती सिरीजमधलं हे एक चित्र आहे. याच्यामध्ये मी जे सातत्याने स्केचिंग करत असतो किंवा रेखाटनं करत असतो आणि आजूबाजूचा निसर्ग, माणसाच्या हालचाली हे टिपण्याचा जो मी प्रयत्न करतो तर ही जी हालचाल मी टिपत असतो तर ती कुठेतरी ती रिफ्लेक्ट झालेली आहे. आणि मला असं म्हणायचं की आपला जो विश्व आहे, संपूर्ण जे काय आपण ब्रह्मांड आहे, याच्यामध्ये एक प्रकारची गती भरून राहिलेली आहे. तुमच्या लक्षात येईल की जे सजीव आहे त्याच्यामध्ये गती आहे की ही गती जशी माणसामध्ये आहे तशी त्याच्या रक्तपेशींमध्ये आहे, नंतर बाहेर वाहणाऱ्या वाऱ्यामध्ये आहे, समुद्राच्या लाटांमध्ये आहे, तुमचे प्रत्येक ग्रह सुद्धा फिरत असतात. म्हणजे ही विश्वरूप एक प्रकारची गती जी आहे ज्याला आपण म्हणूया की हे विश्वाचं एक सजीवपण जे आहे हे गतीमुळे निर्माण झालेलं असतं. एक वेगळी ऊर्जा त्यातून निर्माण होत असते. तर ही जी काही गती आहे ती माझ्या चित्रातून आपोआप प्रगट व्हायला लागली असं माझ्या लक्षात आलं आणि मग नंतर मी त्याला गती असं नाव दिलं. सुंदरपैकी ही वर्तुळ चाकं म्हणा किंवा रथाची चाकं म्हणा एक त्या सिरीजमध्ये हे सगळं फिरत असतं.
त्याला सूर्याचा आकार असेल, पृथ्वीचा आकार असेल, ग्रहांचा आकार असेल आणि विश्व हे गतिमान विश्व जो पण चालू आहे तो पण आपलं जीवन आहे. आणि या जीवनातच एक आविष्कार आता हा आपल्या डोळ्यासमोर सरांनी साकार केला आहे. सुंदर अशी रंगसंगती याच्यामध्ये वापरली. पहिल्या चित्रामध्ये आपण जेव्हा त्या सिरीजमध्ये बघितलं, सिरीज कोणती, उत्पत्तीमध्ये हिरवा कलर होता आणि या गतीमध्ये सरांनी जाणून बुजून वापरलेला हा सॅफ्रॉन कलर, केशरी कलर, सूर्यातून पडणाऱ्या त्या अग्नीचं ह्याच्यामध्ये दर्शन होतं आहे. आणि ह्या अग्नीनेच पुढे त्याच्या छटामधून जे काही हा गती तयार झालेली अव्यक्त गती सरांनी इकडे जी काय साकारलेली आहे, अतिशय उत्कृष्ट हे चित्रण आपल्या डोळ्यासमोर येतं. आणि आय होप यू एन्जॉयड दिस जर्नी. सर, आपण हा आपला सांगितलेला प्रवास आणि आपण ह्या माध्यमातून आपल्या मित्रांना सांगतो आहे की हा जो आनंद आहे, शाश्वत आनंद, निरामय आनंद, हा भक्तिमय आनंद कशात आहे, तर ही सगळी कला, तिची जोपासना, तिचं नुसतं पाहणं आणि ते अनुभवणं हे सगळं त्याच्याचमध्ये असं मला वाटतं. धन्यवाद सर, तुम्ही हा तुमच्या बिझी शेड्यूलमधून आज वेळात वेळ काढून आम्हाला जो फार मोठा टाईम दिला आणि हे सगळं आपण आपल्या मित्रांसमोर मांडताना मला अतिशय आनंद झाला, तुम्हालाही झाला असेल. आणि हे फार मोठं एका वेगळ्या रीतीने प्रदर्शन आपल्या वसईकरांना दाखवण्याचा प्रयत्न करण्याचा माझं मनोदय आहे. ते लवकरच साकार होईल याचा मला दुर्दम्य विश्वास आहे. आणि मग हे चांगलं चुंगलं खाणं जसं असतं तसं चांगलं चुंगलं पाहणं आणि अनुभवणं हा एक वेगळा एक अनुभव आपल्या आपण मित्रांना देऊ आणि तुमचं सहकार्य त्याच्यामध्ये असेल. धन्यवाद. मी दिलीप राऊत तुमची रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद. मित्रो, नमस्कार. म्हणजे मित्र हो बोलला आणि मला लगेच काहीतरी डोळ्यासमोर एका व्यक्तीचा चेहरा आला. तसं नको व्हायला, कारण काहीतरी मी घोषणाकार येतो आणि काहीतरी वेगळं व्हायचं. तर मित्रो जरा बाजूला ठेवून नमस्कार मंडळीच म्हणतो. ह्या वसीत काय काय नाही आणि काय वसईच्या सांस्कृतिक ठेवा फार मोठा आहे आणि इथे असलेले हे रत्न बरीच आहेत. ह्या माझ्या सिरीजमध्येच हेच आपल्या समोर मांडण्याचा माझा प्रयत्न आहे. आय होप यू एन्जॉय दिस. म्हणजे गोंधळे सरांनी हा जो चित्रकलेचा प्रवास आणि एकंदर ही जे काय रेसिपी ऑफ लाईफ, आयुष्य चांगल्या रीतीने कसं जगता येईल, आता हा जो पाथ फॉरवर्ड त्यांनी आपल्याकडे साकारलेला आहे तो खचित तुम्हाला आवडला असेल आणि मग त्याचं अनुकरण करण्यासारखं एक आपण कार्य करूया आणि त्याच्यावरती इम्प्रूव्हही आपण स्वतःलाच व्हावं लागेल. कारण आपणही एक वेगळी व्यक्ती असतं, आपलं एक वेगळं जीवन असतं. पण हे करत असताना जर एखादं चांगलं चुंगलं आपल्याला पाहायला, खायला, बघायला मिळेल आणि त्याच्यातून जर आपल्याला आनंद मिळेल तर आपण प्रत्येकाने तो न हिचकिचता स्वीकारावा आणि आपलं एक जीवन शांत, सुंदर, निरामय बनवण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद मंडळी. मी दिलीप राऊत आपली रजा घेतो. स्टे ट्यून. टिल नेक्स्ट टाईम. बाय बाय.